उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एंजल कार्ड्स रीडिंग मध्ये आपण या या सगळ्या ह्याच्यातनं एक स्पिरिच्युअल आणि गायडन्स आपल्याला याच्यातनं मिळतो. तर याच्यामध्ये आपण आपल्या लाईफ मधले ट्रान्सफॉर्मेशन इम्प्रूव्ह करू शकतो. एक आयुष्याला नवीन प्रॉस्पेक्टिव्ह आपल्याला मिळतो आणि डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपण कसा मार्ग निवडावा या ह्याच्यातनं आपण शिकतो. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मला सगळं गडबड ठीक आहे. मला हा. काहीतरी सगळ्यांचं स्वागत करतो. प्रथमतः कुलकर्णी मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आपला हा कार्यक्रम आहे आजचा, तो एंजल्स कार्ड रिडिंगच्या बद्दलचा आहे आणि हे आजचं दुसरं व्याख्यान आहे. जरा सगळ्यांना आतमध्ये घेत राहा थोडं थोडं. होय सर. हो सर घेते. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, या इत्यादी सर्व लोकांचं स्वागत आहे. आणि आज आपण नवीन नवीन कार्डाला सुरुवात करणार आहोत. जर पूर्वी कोणाला काही मागच्या कार्डाबद्दलचं काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा, त्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण करू. आणि आता आपण कार्ड लावणार आहोत, तर ते कार्ड लावल्यानंतर तुम्ही आता आपलं जे आहे ते मला वाटतं 7 नंबरचं कार्ड आहे ना मुकेश भाऊ? होय सर, 7 नंबर. हा, मग 7 नंबरचं कार्ड लावा. मग त्याच्यावरती आपण विश्लेषण करू आणि त्याचा अर्थ काय आहे, कार्डाचं स्वरूप काय आहे आणि हे कार्ड आल्यानंतर आपण त्याला कशा रीतीने मार्गदर्शन करायचं. तर आता इथे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्ही बघा, इथे आलेलं कार्ड जे आहे तर ते 7 अंकाचं कार्ड आहे. तर त्याचं नाव काय आहे, तर त्याच्यामध्ये कॅन्सल, क्लिअर अँड डिलीट. आता जातक आपल्याकडे जेव्हा व्यवस्थित लिहून घ्या किंवा ऐकून घ्या, कारण याच्या नोट्स तुम्हाला नाही येत आता, तर व्यवस्थित ऐकून घ्या, लिहून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही एखादं चित्र दिसतंय तर त्या चित्रामध्ये कसं आहे की तो यंग मॅन आहे, हातामध्ये त्याच्या वेपन आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये वेपन चालायचं. त्याच्या मागच्या बाजूला जो प्रकाश दिसतो तर ती युनिव्हर्सल एनर्जी आहे. आणि ती एनर्जी जी आहे तर त्या एनर्जी मधून जेव्हा आपण पाहतो तर जातक जो आहे तो संपूर्णपणे सक्षम आहे. आणि अशा वेळेला जातकाचा कुठलाही प्रश्न असेल, जरा ह्याला आतमध्ये घ्या, एकेकाला कोण असेल तर बघा, जरा हे करू नका. हो घेते सर. हा, पण हे परत दिसत आहेत. हा, तर मग त्या ठिकाणी जेव्हा कार्ड पाहाल तुम्ही तर त्याचं हे काय आहे, तर कॅन्सल, क्लिअर अँड डिलीट. आता आपल्याकडे जर जातक आलेलं आहे तर त्या जातकाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा लक्षात घ्या की जातकाने निवडलेलं कार्ड कोणतं आहे. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे, नाही तर सरळ मुकेश भाऊ. होय सर, होय. हा, तर मग त्या ठिकाणी ऑलमोस्ट करून ठेव का सध्या सर? हा, ऑलमोस्ट करून टाका. ठीक आहे, कारण का त्यांना ऐकणार नाहीत आणि परत त्यांना करण्याची समज नसेल. बर, आता आपल्याकडे जातक जेव्हा येतो तर त्यावेळेला त्याच्याकडे एखादा प्रश्न असेल किंवा तो आपल्याला त्याची समस्या सांगतो आणि अशी समस्या आपण ऐकल्यानंतर आपण त्याला कार्ड निवड करायला देतो. आता जातकाने हे कार्ड जेव्हा निवडलेलं आहे तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर त्या कार्डाचं स्वरूप कसं आहे, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हातामध्ये एक वेपन आहे आणि जातकाची नजर जी आहे ती दूरदृष्टीची आहे आणि जातक अलर्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं की तुमची नजर जी आहे ती दूरदृष्टीची आहे, म्हणजे तुमचं विजन चांगलं आहे. हातामध्ये वेपन आहे म्हणून त्याचं कोणतरी काहीतरी तक्रार आहे त्याची, आणि त्याच्या मागे ईश्वराची शक्ती आहे. मग तो आपल्याला सांगायचं की नाही, तुमच्या मागे ईश्वराची शक्ती आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आता त्या ह्याच्यातून जातकाचा कुठलाही प्रश्न असेल आणि त्यावेळेला तो प्रश्न जेव्हा असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून आपल्याला कार्डाचा सिम्बॉल आहे हे वापरायचं असतं. आता कार्डाचा सिम्बॉल म्हणजे काय दाखवलं जातं, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कॅन्सल, क्लिअर अँड डिलीट. जातकाच्या जीवनामध्ये एखादी घटना घडत असेल तर त्यावेळेला ती घटना जी आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, म्हणजेच कॅन्सल करावं, रद्द करावं. आणि जे काही घेणं देणं असेल किंवा काही
ज्या बाबतीमध्ये त्याचे जे काही प्रश्न असतील ते क्लिअर करावे, म्हणजे संपुष्टात आणावे. कळलं का? आणि दुसरा भाग असा आहे की डिलीट सांगितलेला आहे, म्हणजे सोक्ष मोक्ष लावणे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून टाकणे, तरच तुमच्या ह्याच्यातलं युद्ध जे आहे ते समाप्त होऊ शकेल. म्हणजे जास्ती रेंगाळत बसू नका आणि पॉझिटिव्ह हे जे आहे तर ते विचार करा तुम्ही, आणि त्याच्यातून तुम्हाला परमेश्वराची कृपा आहे, तुम्ही एकाकी नाही आहात. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं बघितलं तर तुमच्या मागे एंजल आहे, आणि तो एंजल असं सांगतो की त्या ठिकाणी जे आलेलं संकट किंवा ती व्यक्ती आहे त्याला तुम्ही दुर्लक्ष करा, म्हणजे कॅन्सल करा, त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका. तुम्ही तुमचं काम करा आणि एखादी गोष्ट स्पष्ट करा, म्हणजे एक तर क्लिअर करा, म्हणजे ती पुसून टाका. आणि त्या ह्याच्यातून डिलीट करणं म्हणजे काय की त्याच्याशी व्यवहार ठेवू नका. तर बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण जे कंटिन्युटी करतो तर ती कंटिन्युटी करू नका. मी तुम्हाला पर्सनल हे सांगतो, माणसाला सरळ बाहेर काढा, क्लिअर करा. हे कार्ड जे आहे ते क्लिअर करण्याचं कार्ड आहे, म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी व्याप आपल्या मागे लागत नाही, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवला जातो. म्हणजे हे कार्ड कशासाठी वापरायचं हे तुम्हाला आता कळलं असेल असं मला वाटतं. काय म्हणताय, तुमचा काही प्रश्न आहे का? प्रत्येक कार्डाला आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत, ज्याप्रमाणे झिबू घेतलं त्याप्रमाणे. आहे का काही प्रश्न? प्रश्न असेल तर विचारा, अनम्यूट केलं पण एका एकाने विचारा. हा, अनम्यूट केलं सगळ्यांना. हात वर करा आणि कार्ड काढा. कार्ड काढा मुकेश भाऊ. हा, भिडे हा, मॅडम बोला. विचार. नमस्कार. येथे जी नमस्ते. अडचणी संकट म्हटलेत ही सर्व प्रकारची संकट गृहीत धरायची का? हो, असं की आपल्याकडे जातक जेव्हा मॅडम आले आहे तर तो काहीतरी चिंतेमध्ये आहे, त्याच्यामुळे तो आपल्याकडे आलेला आहे. आता त्याची चिंता दूर करण्यासाठी म्हणून त्या कार्डाची त्याने निवड केलेली, तुम्ही निवड केलेली नाही. आणि तो तुमच्यापाशी प्रश्न मांडतोय की माझं असं झालं तसं झालं, तो गाऱ्हाणं सांगतोय तुम्हाला की बाबा अशा अशा ठिकाणी असा भाग जो आहे तो मला स्वतः होत आहे. मग तुम्ही त्याला उत्तर काय द्याल की तुम्ही ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि संबंध तोडून टाका. त्या संबंधामध्ये कंटिन्युटी करण्यामध्ये तुमची हानी होईल. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये काही जे संबंध आहेत तर ते कंटिन्यू केल्यामुळे आणखी आपला नुकसान होतं. म्हणून त्या ठिकाणी हे कार्ड असं सांगतात की क्लिअर करा, म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे पुसून टाका. क्लिअर करणं म्हणजे आपण जशी एखादी जमीन आहे तर त्या ह्याच्यामध्ये मॅटर क्लिअर करतो, तसं त्या ह्याच्यातले मतभेद जे असतील ते क्लिअर करा. क्लिअर म्हणजे पूर्णपणे साफ करणे. क्लीन म्हणजे साफ आहे, पण क्लिअर करा. आणि जे काही वाद वगैरे असतील त्याच्यातून क्लिअरन्स घ्या, असा भाग आहे. त्यानंतर डिलीट करा, एक संबंध कम्प्लिटली तोडून टाका, असा तऱ्हेचा भाग त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर कॅन्सल, म्हणजे अशा ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नका, रद्द करून टाका. कॅन्सल म्हणजे रद्द करणे. तर कुठलाही प्रश्न असेल तर त्यावेळेला तुम्हाला या कार्डाचं जर जातकाने निवड केली असेल तर त्यावेळेला त्याला अशा तऱ्हेने सूचित करायचं असतं. धन्यवाद सर. धन्यवाद. नेक्स्ट. विचारा, पुढचा प्रश्न विचारा. नाही, हा विचारा. आहे कोणाचा प्रश्न? नाही सर. नाही तर दुसरं कार्ड लावा, 8 नंबरचं कार्ड लावा. बघा 8 नंबरचं कार्ड काय सांगतो तुम्हाला, तर त्याचं नाव दिसत नाही मला 8 नंबरच्या ह्याच्यातलं. क्लिअर युअर सेल्फ. हा, तिथे वरचं हे येतं ना त्याच्यावरती दिसत नाही. हा, तर हे कार्ड बघा. हा, येस मॅडम, येस मॅडम. आता क्लिअर युअर सेल्फ आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एंजल्सची मदत घ्यायची असते. आणि आपल्या स्वतःला जे काही आपलं मन आहे त्या मनाला पूर्णपणे स्वच्छ करायचंय, क्लिअर करायचंय, की माझ्या किंवा आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा स्पष्ट करायच्या, क्लिअर करायच्या आहेत. आणि त्याकरता तुम्हाला एंजलची मदत घ्यायची आहे. आणि ऑल टॉक्सिक्स जे आहेत, जे म्हणतात ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टी निगेटिव्ह असतील तर त्या पूर्णपणे तुम्हाला एनर्जी त्या मिळवली पाहिजे. आणि ती एनर्जी तुम्हाला कोण देईल, तर एंजल्स देईल. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एंजल्सची उपासना करणे किंवा एंजल्सची आवश्यकता आहे या कार्डावरती. म्हणजे एखादी गोष्ट क्लिअर करण्यासाठी, स्वतःला क्लिअर करण्यासाठी, जर समजा आपल्या
स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही गोष्टी अशा अडचणीच्या असतील तर त्या स्वतःलाच आपल्याला बाधा देतात. तर त्याकरता तुम्हाला एंजल्सची मदत घेतली तर तुम्हाला ती बाधा होणार नाही. म्हणजेच काय, हे कार्ड आपल्याला काय दाखवतं, तर अतिशय लाल भडक असा एक रंग आहे आणि त्याच्यावरती ते सगळं चित्र काढलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये विचित्र विचित्र अशा काही गोष्टी तुम्हाला आढळत आहेत. म्हणजे काय, की त्या ठिकाणी पूर्णपणे टॉक्सिक जे आहेत, तर त्या टॉक्सिक काय सांगतं तुम्हाला, एनर्जी जी आहे तर त्या ह्याच्यामधून तुम्हाला पूर्णपणे एनर्जी मिळवता आली पाहिजे. आणि ज्या ह्याच्यातून एनर्जी मिळवताना तुम्हाला कोणाचा आधार घेतला पाहिजे, तर एंजल्सचा आधार घेतला पाहिजे आणि एंजल्सला विनवणी केली पाहिजे आणि विचार केला पाहिजे, की विचारलं पाहिजे की मी ही गोष्ट करू का, तरच तुम्हाला त्याच्यातून मुक्तता मिळेल. अशा तऱ्हेचं हे कार्ड सांगतं. म्हणजे हे कार्ड एवढं पॉझिटिव्ह नाही आहे, तर त्या ठिकाणी याचा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये गोंधळलेला मनुष्य असू शकेल. त्याचा स्पष्ट, ज्याला जबाब माहिती असेल किंवा नसेल, त्याच्यामध्ये गोंधळलेली व्यक्ती आहे आणि हे कार्ड पण तशाच तऱ्हेचं आहे. म्हणजे हे कार्ड असं एवढं पॉझिटिव्ह नाही. त्याकरता जातकाने स्वतःची दखल घ्यावी आणि जे काही प्रश्न असतील ते स्वतःच त्याची सुटणार आहेत असं समजावं. म्हणजे त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि क्लिअर युअर सेल्फ या कार्डाचं नाव आहे. पण आता इथून जर आपण बघितलं तर कधी कधी वैयक्तिक स्वतःच्याच काही चुका असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव नसतो. तर त्यावेळेला आपण सतत तिथे ब्लाइंड असतो आणि मग तिथे तेच काम करत असतो. म्हणून स्वतः आपण क्लिअर होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या वैयक्तिक चुकांमुळे जातकाच्या जीवनामध्ये काही आंदोलने उपस्थित होत असतात. तर त्यावरती तुम्हाला अशा तऱ्हेने मार्गदर्शन करता आलं पाहिजे. गॉट इट? काही प्रश्न आहेत? कार्ड काढा मुकेश भाऊ. हा विचारा हा, मॅडम. भागवत मॅडम बोला. सर म्हणजे असं आहे का की आपण जर समजा आता आपल्या चुकांमुळे कशात तरी फसलो असू आणि मार्ग सापडत नसेल आणि ह्या एंजलची प्रार्थना केली, विनवणी केली, तर आपल्याला काही ना काहीतरी मार्ग येत जातील, मिळत जातील कुठून तरी, असा त्याचा अर्थ आहे का? नाही, आता भाग असा आहे मॅडम की बघा, पहिल्यांदा हे कार्ड ज्या जातकाचा निघालेला आहे तो स्वतःच त्या ठिकाणी स्वतः दुःखी आहे आणि हा त्याच्यामुळे तो दुःखामध्ये सहभागी झालेला आहे. दुसरं कोणी त्याला हे केलेलं नाही. हा म्हणजे काय, स्वतःच्या चुकांमुळे तो मनुष्य अडचणीत आलेला आहे. तर हा त्याकरता त्याला असा नियम सांगितला या कार्डामध्ये, क्लिअर युअर सेल्फ. म्हणजे हा जे काही आहे क्लिअर म्हणजे पूर्णपणे तुम्ही स्वतःच तुम्हाला हा शुद्ध केलं पाहिजे आणि ते हा शुद्ध करतेवेळी तुम्हाला एंजल्स जे आहेत त्या एंजल्सचा वापर केला पाहिजे, त्याला आमंत्रित केलं पाहिजे, जवळ हा एंजल्स बाळगलं पाहिजे आणि हा एंजल्सची उपासना केली पाहिजे. आणि त्याच्यावरती तुमचे जे काही शरीर आहे, तुमची चिंता आहे, तुमचं मन आहे, तुमच्या हम्म समस्या आहेत त्या तुम्हाला स्वतःलाच मिटवायच्या असतात. पण एंजल्स तुम्हाला मदत करेल. तर ह्याला जो प्रतिनिधी आहे तो एंजल्स आहे. म्हणजेच हा काय की त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह एंजल्स करतो. मग तुम्ही त्याला इन्व्हाइट करा आणि तुमचा प्रश्न मार्गी लावा, असा भाग आहे. ओके, थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. नमस्ते सर। सर फिर ऐसा व्यक्ति जो उलझनों से अभी गुजरा हुआ है और वो उदास है, उसको हम ये कार्ड दे देंगे तो वो कार्ड अपने पास रख के फिर उसको मन को थोड़ी सी शांति मिलेगी सर? नहीं 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 मिलेगी। ये कार्ड रखने जैसा कार्ड नहीं है। तो हमको इस कार्ड में ऐसा कहा गया है कि आपको एंजल्स को इनवाइट करना है। दिस इज नॉट द एंजल कार्ड, दिस इज योर कार्ड। ओके। मतलब जिसने ये कार्ड को चूज किया है उसका ये हाँ जी। कार्ड है और वो उसका प्रश्न ऐसे बताता है कि आपने की हुई गलतियां वही आपको भोगना है। इसीलिए आपको आपको स्वयं खुद को ही क्लियर करना चाहिए कि व्हाट इज द मैटर। जो मैटर अगर आप क्लियर करेंगे या तो उसकी उपेक्षा करेंगे तो वहां पर आपका प्रश्न जो है वो सॉल्व हो जाएगा। उसके लिए हमको एंजल्स की मदद लेनी चाहिए, ऐसा कहा है। तो अगर आप एंजल्स की एंजल्स, मदद तो कैसे लेंगे सर? हाँ, तो एंजल्स का स्टैचू जो है ना, हमने बताया था आपको कि एंजल्स जो छोटे एंजल्स आते हैं हाँ वो जी। एंजल्स आप अपने उसको प्लीज करके उसका जो कई सिंबल है उसमें आप जीबो भी वापर सकते हैं साथ के अंदर। तो इसीलिए हमने जीबो का पहले क्लास लिया था, उसके बाद में ये क्लास लिया है। तो उसका मीनिंग ऐसे तरह का है। ओके ओके सर, ओके सर, हाँ, थैंक मतलब यू। ये कार्ड हमारे पास रखने से हमारी समस्या हल नहीं नहीं हो।
अच्छा, सिर्फ बता रहे हैं, हम उसको राह दिखा रहे हैं, तो अपना समस्या हल कर। और हाँ, समस्या हल करने के लिए अगर थोड़ा बहुत मदद चाहिए तो हम जीबू सिंबल्स का यूज करके थोड़ा सा, और जीबू एंजल्स सिंबल का। और एंजल्स एंजल्स की आप प्रे करेंगे, साथ में रखेंगे, उसकी प्रार्थना करेंगे, उसको हम रिक्वेस्ट करेंगे, एंजल्स के सामने हमारी समस्या हम बताएंगे, तो वो समस्या के बाहर निकालने का हल जो है वो एंजल्स से ही आप स्वीकार कर सकते हैं, दूसरे तरीके से नहीं कर सकते। ओके, बट वो जो एंजल है कौन से क्रिस्टल की लेनी है, वो कौन सा लेनी है Any, वो? any, no, हम no, any कोई kind of भी। crystal. Only the Jibu, you have to utilize the particular crystal in Ibu symbol. Or Ibu ओ, symbol, you can drive, you can write in the paper also, no problem. हाँ जी, हाँ जी सर, You जीबू can तो। draw in the paper also. Yes, हाँ जी, हाँ जी सर, ओके, थैंक यू सर। yes. Welcome. आणखी आहे कोणाला प्रश्न? का तिसरं कार्ड प्रश्न आहे लावायचं आहे? कोणाचा अजून? प्रश्न आहे कोणाचा? नाही सर दिसत. नाही, नाही, ठीक आहे. नेक्स्ट कार्ड लावा. नेक्स्ट कार्ड जे आहे ते 9 नंबरचं कार्ड आहे. बघा 9 नंबरचं कार्ड आपल्याला काय सांगतं. तर 9 नंबरच्या कार्डामध्ये तुम्हाला बघितलं तर क्राऊन चक्र आहे. आता क्राऊन चक्र हे अतिशय महत्वाचं चक्र आहे. या चक्रावरती आपल्याला काय सांगतं की आपल्याला अटेन्शन द्यायचंय. आणि क्राऊन चक्र जेव्हा डेव्हलप करायचं असतं तर क्राऊन चक्र म्हणजे कुठे, तर आपला जे काही ताळू असते त्याच्यावरती क्राऊन चक्र आहे. हा मॅडम, कुबल मॅडम, क्राऊन चक्र कुठेशी आहे? हा बरोबर आहे ना, टावेच्या वरती हा, सहस्रार चक्र. येस. मग त्या ह्याच्यामधून त्याचा जो डिवाइन मेसेज आहे आणि ती डिवाइन गाईडलाईन्स आहे, तर त्या ह्याच्यातून तुम्हाला उत्तरं सापडते. म्हणजे हे चक्र काय आहे, तर त्या आधारावरती जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावरती जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जातकाला सूचित करायची असेल की मी आता काय करू, दिस इज द रेमेडी. म्हणजे जातकाने आणलेला कुठलाही प्रश्न असेल, मग समजा त्या ठिकाणी त्याचे विचारामध्ये काही फरक असेल, त्याचा विवाह होत नसेल, अडचणी असतील, एखादी आर्थिक अडचण असू शकेल, त्यावेळेला क्राऊन चक्रावरती बऱ्याच गोष्टी तुम्ही यशस्वी होऊ शकता, मिळवू शकता. मग आता अशा वेळेला जातकाला नोकरी लागत नसेल, घर होत नसेल, आणखी इत्यादी कुठल्याही समस्या असतील तर तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी क्राऊन चक्राचं जे वैशिष्ट्य आहे, तर सगळ्यात महत्वाचं चक्र आहे ते म्हणजे त्या ठिकाणी युनिव्हर्सल पॉवर जी आहे आणि ते तुम्हाला रिप्लाय देऊ शकेल. म्हणजे रिप्लाय म्हणजे आन्सर जे आहे ते तुम्हाला देऊ शकेल. आणि त्याच्यातून हे जे चित्र आहे ते कसं दाखवलंय बघा. निळा आकाश आहे, त्याच्यामध्ये एक इमारत आहे आणि तिकडे चंद्र उगवलेला आहे. तर अशा वेळेला तुम्हाला जर क्राऊन चक्र जर समजा ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला रात्रीची वेळ साधारणतः निवडता आली पाहिजे. मुकेश भाऊ, कार्ड काढा. रात्रीची वेळ साधारणतः तुम्हाला निवडता आली पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून असा विचार केला पाहिजे की ध्यानस्थ बसून ज्या वेळेला तुम्ही डोळे मिटून बसता आणि अशा वेळेला तुमचे त्या ठिकाणी समजा ध्यान लागलं, म्हणजे तुम्ही क्राऊन चक्राचा भाग असा आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्याचं क्राऊन चक्र व्यवस्थित ऍक्टिव्ह झालेलं आहे तर त्या ठिकाणी तो त्या ट्रान्स मध्ये जाऊ शकतो. आणि तेव्हा दैवी कृपा जेव्हा त्या व्यक्तीवरती होते तर त्यावेळेला कदाचित कदाचित सांगतो, त्याला त्रास देणाऱ्या व्यक्ती ह्या स्वतःच आणखी अडचणीमध्ये येऊ शकतात. म्हणून क्राऊन चक्र, तुम्ही जे काही रेकी करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल किंवा शिक्षक असाल तर क्राऊन चक्र हे तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी तुमच्या जीवनासाठी डेव्हलप करता आलं पाहिजे. समस्या कुठलीही जरी असेल, जातक कुठलाही प्रश्न विचारला, जातकाची समस्या असेल तर त्यावेळेला तो कुठल्या प्रश्नामध्ये, भानगडीमध्ये किंवा त्रासामध्ये असेल, त्याची कामं योग्य तऱ्हेने होत नसेल तर क्राऊन चक्राचा एक असा भाग आहे की जेणेकरून आपण परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला त्या अशा याच्यावरती, त्याला काळा जरा ओझा कोण आहे आपल्या ग्रुप मधला नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही असा विचार करू शकता की आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्राऊन चक्राची बैठक, आणि जेव्हा तुम्ही क्राऊन चक्र ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला जसं की आसन असतं, जे काही रेकी करते वेळी आपल्याला लागतं, तर त्याचा एक प्रकार तो आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे एखादी प्रतिमा समोर ठेवून, एखादं एंजल समोर ठेवून पूर्णपणे तुम्हाला रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये जेव्हा चंद्र असेल, आता रात्रीच्या वेळेला आकाशात चंद्र कधी येतो तुम्हाला मी सांगतो. पौर्णिमेच्या रात्री साधारणतः 12 वाजता जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेला जी पौर्णिमा ज्या राशीमध्ये असेल त्या
तर त्या ठिकाणी आता पौर्णिमा होणार आहे. मग त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे हे जर क्राऊन चक्र ऍक्टिव्ह करायचं असेल, आताची ह्या वेळची जी पौर्णिमा आहे तर त्या ठिकाणी ती वृश्चिक राशीतली पौर्णिमा असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही तिथे हे केलं तर निश्चितच चांगल्यापैकी तुम्हाला ती एनर्जी प्राप्त होते आणि क्राऊन चक्र जे आहे ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतं, तुम्हाला मदत करतं. अधिकतम त्यावेळेला तुम्ही तुमचं एका एंजलची प्रार्थना निवड करू शकता. आहे काही प्रश्न तुम्हाला? प्रश्न आहे कोणाचा? हा सर. नाही सर. हा बोला. तुम्ही म्हणालात की विवाह इच्छुक लोक किंवा नोकरीसाठी पण हे कार्ड उपयुक्त आहे, म्हणजे त्यांच्याजवळ काय ठेवायला द्यायचं काय कार्ड? नाही 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 नाही, त्याला मेडिटेशनचा सुझाव घ्या. जसं कसं आहे मॅडम, आता तुम्ही रीडर आहात, तुम्ही एखाद्याचा प्रश्न वाचणार आहात आणि त्याने ह्या कार्डाची निवड केली, तुम्हाला अगोदर त्यांनी प्रश्न सांगितले की मला असे असे प्रश्न आहेत आणि अशा अशा गोष्टी माझ्यातर्फे होत नाही किंवा मला त्या मिळत नाहीत, तर त्याला उपासना काय करायची असते. तर हे प्रत्येक कार्ड काय करतं की आपल्याला सुचवतं असं की मला काय केलं पाहिजे. ते एक रेमेडीज आहे. म्हणून त्याला एंजल्स हे जे आहे त्याला एंजल्स हिलिंग पण म्हटलेलं आहे, रेमेडियल एंजल्स आहे. मग हे जे कार्ड आहे तर ते आपल्याला सुचवतं की तुम्हाला जे क्राऊन चक्र आहे ते जागृत करायचंय. आणि चक्र जी आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, मग तो पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, सगळे आणि मनुष्य असो, त्याच्यामध्ये सुद्धा सगळी चक्र जी आहेत ते ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट असतं त्यावेळेला तुम्ही परिपूर्ण होता आणि होता त्याच्यामध्ये. आणि ते प्राप्त करतेवेळी तुम्हाला ध्यानस्थ राहून, मी तुम्हाला आता पौर्णिमेचा हा जो भाग सांगितला, त्यावेळेला फुल मून जेव्हा असतो त्यावेळेला चंद्राचं जे काही बळ आहे तो जास्तीत जास्त असतो. आणि त्यावेळेला चतुर्थ स्थान मध्ये जेव्हा सूर्य असतो आणि दक्षिण दिशेला म्हणजे आकाशामध्ये चंद्र असतो, त्यावेळेला पूर्णपणे हे चक्र अतिशय तुम्हाला सपोर्ट करतं. मग ती कुठल्याही पौर्णिमा असो, आता लवकरच पौर्णिमा येणार आहे म्हणून ह्या पौर्णिमेत तुम्ही सांगितलं, अदरवाईज तुम्हाला जर करायचं असेल तर कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही क्राऊन चक्र जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा. तर त्याचे जे काही प्रश्न असेल, मग नोकरी असो, आर्थिक असो, सामाजिक असो, घरचे प्रश्न असो, विवाह असो आणि इत्यादी प्रश्न जे काय असतील. तर मग हे मेडिटेशन करताना हे कार्ड घेऊनच मेडिटेशन करायचं असं तुम्ही सुचवताय ना? नाही 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 नाही, कार्ड नाही. कार्डचा फक्त कार्ड हा सिम्बॉल आहे. मग ते कार्डचा हा समोर सिम्बॉल ठेवून आहे. नाही. नाही, जरी समोर ठेवलं तरी हरकत नाही. बघा कसं असतं, तुम्ही क्राऊन चक्र जेव्हा ऍक्टिव्ह करता ना तर त्यावेळेला तुमची नेत्र जी आहेत ती बंद असतात. कळलं काय? मग त्या ठिकाणी एखादी गोष्ट, समजा ही प्रतिमा तुमच्या लक्षात असेल तरी हरकत नाही, पण क्राऊन चक्र ऍक्टिव्ह करते वेळी तुम्हाला तुमचे नेत्र जे आहेत ते समाधी बाबतीमध्ये गेले पाहिजे. समाधी. कळलं का? हे फार महत्वाचं कार्ड आहे. आणि क्राऊन चक्र ज्या व्यक्तीचं ऍक्टिव्ह असतं त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी एंजल्स मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर क्राऊन चक्र ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्यावेळेला एक नियम आहे, ते रात्रीच करायचं असतं. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की मेडिटेशन मध्ये तुम्हाला अशा एकांत ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी जर समजा अष्टमीचा जरी चंद्र असेल, पौर्णिमेचा जरी चंद्र असेल, तरी चंद्र हा दक्षिणेला कधी येतो, आता तुम्ही ज्योतिषी आहात त्याला तुम्हाला कल्पना आहे की ज्या वेळेला रवी 12 वाजता जेव्हा येईल चतुर्थ स्थानामध्ये, तर त्यावेळेला तिथे पौर्णिमेचा चंद्र हा दक्षिणेला असतो. कळलं का? आणि जर समजा अष्टमीच्या वेळेला आपण जर बघितलं तर पूर्वेला चंद्र असतो, त्यावेळेला दक्षिणेला सूर्य असतो. आणि त्यावेळेला असं आहे की उत्तरेला समजा सूर्य असेल तर पश्चिमेला चंद्र असतो त्यावेळेला. पण पश्चिमेला चंद्र असतो म्हणजे त्यावेळेला चंद्र आपल्याला पश्चिमेला दिसत नाही, पण उत्तरेला सूर्य असतो ही मान्य आहे. तेव्हा अष्टमी ती होते, अष्टमी आणि नवमी. पण जास्तीत जास्त तुम्हाला जेव्हा ते जे चक्र ऍक्टिव्ह करायचं असतं त्यावेळेला पौर्णिमेची निवड जास्ती करावी. ओके ओके, थँक्यू सर. ओके. सर, हा बोला मॅडम. ते मेडिटेशन करताना चंद्र आकाशात असलाच पाहिजे असं बंधन आहे का याला? नाही, जर समजा तुम्हाला मोर पॉवर रिक्वायर्ड असेल, पाहिजे असेल, कसं असतं काही गोष्टींना नियम असतात. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्येच्या आहेत, काही पौर्णिमेच्या आहेत, काही अष्टमीच्या आहेत. तर त्या ठिकाणी कृष्ण पक्ष असतात. तुम्हाला तर मी शिकवायला नको,
तुम्हाला माहिती आहे की कृष्ण पक्षाची अष्टमी आहे, शुक्ल पक्षाची अष्टमी आहे, पौर्णिमा ही एकाच याच्यामध्ये येते, तिथपासून कृष्ण पक्ष आणि जे बरोबर. काही ह्याचा हा जो येतो तो सुरुवात होतो. हा मग त्यावेळेला चंद्राचं बळ महत्वाचं आहे. अष्टमीला हो सुद्धा चंद्र हा बरोबर. महत्वाचा असतो आणि बलवान असतो. हो कळलं का? हा, म्हणजे म्हणजे असं विचारायचं होतं की म्हणजे असं जर बंधन असेल तर मग अमावस्येला करता नाही येणार ना, म्हणजे त्या दृष्टीने मी हा प्रश्न विचार. अमावास्येला जरी तुम्ही केलं समजा, हा तरी सुद्धा रवी आणि चंद्र जेव्हा एकत्र असतील, पण हा त्यावेळेला दक्षिणेला चंद्र नसेल, आणि बरोबर. ज्या वेळेला दक्षिणेला चंद्र असेल त्यावेळेला दुपार असेल, हो रात्र नसेल. हो हो कळलं का? असं आहे. हा. पण मग तसं काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे अमावस्या असली किंवा काही चंद्र असला नसला तरी हे केलं तरी चालतं रोज रात्री. हो हो. पण आता तुम्हाला ती हे मिळाली पाहिजे, त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. हा मग कारण का हे त्याच्यासाठी बोला बोला बोला. बेनिफिट साठी म्हणजे चंद्र दक्षिणेकडे असणं असेल तर तेव्हा जास्ती बेनिफिट असतो का? नक्की अष्टमीला अच्छा. चंद्र हा दक्षिणेला असतो. ओके. आता हा त्या वेळेला समजा आपण एक विचार केला मॅडम, हा की जेव्हा सनसेट असतो, हा आणि बऱ्याच वेळेला सनसेट झाल्यानंतर तुम्हाला चंद्र तुमच्या डोक्यावरती दिसतो, आणि हो तेव्हा ती अष्टमी असते. कळलं का? बरोबर. हा हो हो असं. सर. हा म्हणून थँक्यू. ते खगोल थोडस आपल्याला माहिती हवं. बरोबर बरोबर. हा ओके थँक्यू सर. बरं, आता दुसरं कार्ड लावायचं आहे का? 10 नंबरचं. आहे प्रश्न कोणाचा? नाही सर. लावू दुसरा? हो लावा. तर ह्याचं बघा, नाव देखील क्रिस्टल नाव आहे ना ह्याचं? बघा. हो सर. क्रिस्टल्स. हा. आता हे 10 नंबरचं कार्ड आहे, त्याचं नाव काय आहे तर क्रिस्टल आहे. आणि ही जी स्त्री आहे, म्हणजे विंग्ज आहेत तिला, ही देवताच आहे एक प्रकारची. आणि त्याचं नाव जे आहे ते क्रिस्टल आहे. हे व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्हाला ते सपोर्टिंग आणि मदत करणारं कार्ड आहे. या ह्याच्यामध्ये जातकाचा कुठलाही प्रश्न असेल, त्याचं जे काही आपल्याला त्याला मार्गदर्शन द्यायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला ह्या कार्डावरून संकेत काय द्यायचा आहे की तुम्ही नशीबवान आहात, हरकत नाही, तुमच्या पाठीशी एंजल्स आहे, आणि हिचे परी आहे एक प्रकारचे. कळलं का? कारण ती स्त्री आहे, तिला पंख आहेत आणि परी आहे, आणि अतिशय चांगल्या रम्य वातावरणामध्ये ती विराजमान आहे. सोबत पाणी आहे, आणि त्या ठिकाणी जलाशयाचा तो भाग आहे तो वरून तिथे मिळतोय तिला, आणि ती अतिशय प्रसन्न अवस्थेमध्ये तिथे विराजमान आहे. दुसरी गोष्ट ती अशी आहे याच्यामध्ये की ती स्वतःही एक एनर्जी घेऊन आलेली आहे. मग अशा वेळेला तुम्हाला क्रिस्टलचा सपोर्ट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि आत्ताची जी प्रेझेंट पोझिशन आहे, तर ती प्रेझेंट पोझिशन मध्ये तुम्ही सुखी आनंदी आहात. जर काही तुमचे प्रश्न असतील तर त्यावेळेला तुम्हाला एखादं क्रिस्टलचं एंजल तुम्ही वापरलं किंवा समोर ठेवलं, आणि त्याला क्रिस्टल असं जे नाव दिलं, आणि ही प्रतिमा जी आहे ते ह्या प्रतिमेचा जर तुम्ही तुमच्याजवळ बाळगली, तर तुमचे येणारे कुठलेही प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, म्हणजे दुःख पोहोचणार नाहीत असं सुचवलेलं आहे. म्हणजेच काय की ह्या ठिकाणी हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे, आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला मिळणारं जे काही यश आहे ते यश तुमच्यापाशी निश्चितच पोहोचलं जाईल. कार्ड काढा मुकेश भाऊ. कळलं? म्हणजे त्या ठिकाणी हे कार्ड आपल्याला असं सुचतं की तुम्ही जातकाला ज्योतिष कसं सांगायचं की तुम्ही निवडलेलं कार्ड हे अतिशय उत्तम आहे. तुमच्या चिंता ज्या आहेत त्या कुठल्याही तऱ्हेच्या राहणार नाहीत, कारण का की तुमच्याजवळ क्रिस्टलची एनर्जी आणि एंजलची एनर्जी ऑलरेडी तुमच्या समोर तुमच्या सोबत आहे. जर समजा तुम्हाला यदाकदाचित एखादी गोष्ट जर काही वाटत असेल, भीती वाटत असेल, तर क्रिस्टलची जी पॉवर आहे तर त्यामध्ये ह्या कार्डाचा रंग जो आहे तो ब्ल्यू आहे. तर त्या ब्ल्यू रंगाचं क्रिस्टल कुठलंही जर तुम्ही वापरलं तर तुमच्या समस्या असतील तर, पण समस्याग्रस्त हे कार्ड नाही. म्हणजे हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तर ह्याकरता आलेले प्रश्न तुमचे निवारण होतील. तुम्ही उगाच काहीतरी मनामध्ये प्रश्न घेऊन आलात, आणि हे कार्ड असं सुचवतं आपल्याला की सहसा हे कार्ड जो मनुष्य प्रश्न करता असतो तो जर दुःखी नसेल तर हे कार्ड येत नाही. हे सुखाचं कार्ड आहे. कळलं? तर ह्या ठिकाणी तुमचं दुःख जे असेल
तर हे कार्डाची निवड होतच नाही. तुम्ही जो अनुभव घ्या, बऱ्याच वेळेला टेरोमध्ये सुद्धा आणि एंजल्स मध्ये सुद्धा ही कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी निवड करता येत नाही, ती निवडलीच जात नाही असं. मुकेश भाऊ स्क्रीनशॉट काढा, मला त्या ह्याला पाठवायचे सायबर सेलला. कारण होय बरेच सर होय. लोकांनी कारण बरेच लोक काही मिसशिप करतात आणि चुकीचे लोक येतात, तर त्यांना मला रिपोर्ट द्यावा लागतो. कारण मी तक्रार ऑलरेडी केलेली आहे कॉमेंट्स वरती. सर आपण इथे हे सांगू शकू, कालावधी सांगू शकू की ह्या दरम्यान तुला यश मिळेल किंवा इतके दिवस लागतील असं सांगता येईल का नाही याच्यामध्ये? तुम्हाला उपासना करणं गरजेचं आहे. आणि अच्छा. त्यावेळेला तुम्हाला जर समजा कालावधी सांगायचा असेल तर हा त्याच्यामध्ये आपण पुढे ऍडव्हान्स मध्ये ऋतू घेणार आहोत, म्हणजे सीझन अच्छा. घेणार आहोत. तर त्यावेळेला हा तुम्हाला ह्याचा सेकंड पार्ट जो आहे ना, तो हा त्याच्यावरती हा मग तुम्ही कालावधी आणि त्याच्यासाठी पण एखादं कार्ड जे आहे ते तुम्ही जवळ बाळगू शकता, पर्टिक्युलर सीझनचं, एखाद्या ऋतूचं. अच्छा. कळलं? हो सर, थँक्यू सर. ओके. नमस्ते सर। सर क्रिस्टल कार्ड आए तो फिर हम सपोज जो भी प्रॉब्लम है उसको जीबू के साथ लिंक करके उनको क्रिस्टल, जो भी रेलेवेंट क्रिस्टल है उनका, वो भी दे सकते हैं ना फिर उसके बाद, अगर हम दोनों को कंबाइन करेंगे तो? हाँ और हाँ, अगर समझो कि क्रिस्टल, पहली बात तो आप कौन से कार्ड के बारे में पूछ रहे हैं मुझे पहले बताइए। क्रिस्टल कार्ड सर, हाँ, अभी जो क्रिस्टल कार्ड के बारे में आपको प्रश्न क्या है, क्या समस्या है, समस्या क्या है आपके पास, और उसको रेमेडीज आपको सुझाव करना है। सपोज जॉब चेंज करना है किसे और उसको ओके क्रिस्टल फाइन। कार्ड आ गया। हाँ देखिए, जी। पहली बात तो ऐसा है कि अगर समझो आपको उसने क्वेश्चन किया कि मुझे जॉब को चेंज करना है, ऐसा अगर आपको उसने पूछा, तो उस समय आप उसको कह सकते हैं कि आपकी जॉब अच्छी है, आपके दिन अच्छे हैं और आपको अच्छे दिन आने वाले भी है। अगर आप जॉब चेंज करना चाहते हैं तो कोई तकलीफ नहीं है, उसमें कोई गुंजाइश नहीं है, आप उसका ये अपॉर्चुनिटी ले सकते हैं, उससे कोई तकलीफ नहीं है। अगर समझो और भी आगे आपको बढ़ना है, प्रॉस्पेरिटी करनी है, तो ये क्रिस्टल की एंजल्स जो है वो आप अपने पास रखिए या उसका पूजन कीजिए, उसकी प्रार्थना कीजिए, तो और इन फ्यूचर आपको कोई भी समस्या आएगी नहीं। गॉट इट? ठीक है सर। हाँ जी सर, थैंक यू सर। थैंक यू। हाँ, राहुल मॅडम बोला। हरे कृष्णा। हरे कृष्ण सर. सर मला विचारायचं की मगाशी जसं तुम्ही म्हटलं की ऋतू किंवा कालावधीच्या बाबतीत ते दुसरा पार्ट 2 मध्ये आपण हे करणार आहोत. मग त्याचा स्प्रेड परत वेगळा येईल ना, म्हणजे जर जातकाचा असा हो, प्रश्न असेल तर 2 आपल्याला स्प्रेड लावावा लागेल ते आणि वेगळी त्याने कार्ड आहे. नाही, त्यावेळेला कसं असतं की तुमच्याकडे जर समजा आता तुम्ही ही कार्ड स्क्रीन शेअर करतो आपण, तशी ती पण करणार आहोत. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जेव्हा आपण करू तर तुम्ही दोन्ही स्प्रेड वापरले तरी हरकत नाही, दोन्ही कार्ड वापरले तर त्याच्यामध्ये 3 पार्ट वेगळे आहेत. म्हणजे एक मेजर अर्कना आहे, म्हणजे अर्कना म्हणजे त्या मेजर एंजल्स आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल ऋतूच आहे आणि द पर्पज, म्हणजे त्या ठिकाणी कुठलं कार्ड तुमच्यापाशी ठेवायचं हा सुद्धा इट इज फॉर रेमेडी हिलिंग. कळलं? ओके सर. हा. नेक्स्ट आहे प्रश्न कोणाचा? प्रश्न आहे कोणाचा? नाही सर. ठीक आहे. मुकेश भाऊ, तुमचा उद्या क्लास आहे का? उद्या सर संध्याकाळी, दुपारी नाही. चव्हाण मॅडमचा क्लास संध्याकाळी आहे म्हणून. हो, माझं आहे रात्री होईल. हा, कारण ते शनिवार रविवार पण त्या क्लास घेणार आहे, उद्या परवा आणि रविवारी, म्हणून. बरं ठीक आहे, चला नेक्स्ट. आणखी कोणाला विचारायचं आहे काय प्रश्न आहे कोणाचा अजून? नाही सर. ठीक आहे, आपलं दुसरं कार्ड लावा. मग आता हे कार्ड जेव्हा आपण पाहू तर ह्या कार्डाचं स्वरूप कसं आहे, तर त्या ठिकाणी ह्या काय म्हणता मॅडम? कट युअर कॉर्ड्स आहे ना. आता हे कार्ड बघा, तुम्हाला फार वेगळ्या तऱ्हेचं दिसतं. हे क्रांतिकारी थोडंसं कार्ड आहे. हे क्रांतिकारी म्हणजे काय की ही जी एंजल्स आहे आणि ही देवता जी आहे तर त्या ह्याच्यामध्ये ती मायकलशी संबंधित आहे. कळलं का? मायकल जे एंगल आहे ना त्याशी संबंधित आहे. ह्या कार्डाचं नाव काय? कट कॉर्ड्स. आता जर समजा एखाद्या वेळेला एखादी प्रश्न तुमच्या समोर उभं राहिली तर त्या ह्याच्यामध्ये तुमची जी अटॅचमेंट किंवा भीती जी आहे,
कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड भीती तणाव तयार होतो. हे कोण आहे भाऊ? मुकेश भाऊ एकदम रिमूव्ह करून टाका, म्हणजे परत आवाज येणार नाही. आपल्याला काय त्यांचं हे नाहीये. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या कार्डाला काय सुचवलेलं आहे आपल्याला. हे कार्ड थोडस दुःखी कार्ड आहे. म्हणजे जातक आपल्याकडे आलेलं आहे आणि जातकाने जर हे कार्ड निवडलं तर समजायचं की जातक कुठल्या तरी प्रसंगामध्ये अडकलेला आहे. कळलं का? मग अशा ह्या अडकलेल्या माणसाला तुम्ही काय सुचवू शकाल? कारण अगोदरच त्यांनी जे कार्डाची निवड केलेली आहे ती थोडीशी हानिकारक आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे जुने काही अटॅचमेंट आहेत, प्रश्न आहेत. तर असे हे प्रश्न जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये उद्भवतात, कधी कधी जातकाला दुःख देणारं जे काम असतं किंवा ज्या गोष्टी असतात त्याला कारण काय की मागील जीवनामध्ये त्याच्या काही घडामोडी घडलेल्या असतात आणि त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे तो अंतर्मनामध्ये आणि भीतीमध्ये जास्ती येतो. कार्ड काढा तुम्ही. भीतीमध्ये जास्ती येतो आणि आता ही जी भीती आहे ती भीती जातकाच्या मनामध्ये पूर्णपणे त्याला पोखरून टाकतं. भीतीसारखं दुसरं हे नाही आहे, कारण का की मनुष्याला भीती जी आहे ती खाऊन टाकते. मग आता अशा वेळेला जातक काय करतो की तुमच्याकडे सल्ला मागतो की हे कार्ड आलेलं आहे आणि माझे असे असे प्रश्न आहेत, तर तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे की पूर्णपणे संबंध तोडून टाका. कट द कॉर्ड्स. माणसाला संबंध तोडता आले पाहिजेत आणि मी तुम्हाला अनुभवाने पण सांगतो आणि व्यवहारातून पण सांगतो की यदा कदाचित एखाद्या व्यक्तीशी तुमचं जमत नसेल तर त्यावेळेला संबंध संपूर्णपणे संपुष्टात आणायचे. संपुष्टात आणणे हा मराठी अतिशय चांगल्यापैकी वाक्य आहे, त्याला उच्चार आहे. म्हणजेच काय की तिकडे जातक हा कसा आहे की ते कार्ड हानिकारक दाखवते, एखादी परेशानी दाखवते, त्याच्यामध्ये मनुष्य गुंतलेला असतो आणि तो चिडचिडा होतो, संकटामध्ये अडकतो, वारंवार त्याच्या हातून कदाचित वाईट कृती होतात आणि त्याला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट मिळत नाही. मग तो ज्योतिषाकडे येतो आणि तुमच्याकडे एंजल्स कार्ड बद्दल तो विचार करतो. मग तुम्ही त्याला एंजलचा स्प्रेड करता आणि तो ते कार्ड निवडतो. ते कार्ड काय सांगतं की त्याच्या समस्येवरती प्रश्न आला तर तुम्ही सांगू शकता की तुमचे जे काही मागील प्रश्न असतील किंवा संबंध असतील ते प्रश्न कम्प्लिटली निकाली करा आणि त्याच्यातून तुम्ही संबंध पुढे वाढवू नका, तरच तुम्ही सुखी व्हाल. हा उपदेश तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये विचार केला तर अत्यंत चांगल्यापैकी तुम्हाला अनुभव येईल की कट द कॉर्ड. कुबल मॅडम, व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ कॉर्ड? नाळ म्हणतो आपण. होय होय, नाळच. पण म्हणजे इथे आपण असंच म्हणायचं ना की ते संबंधच तुम्ही म्हणजे आता तोडा म्हणण्यापेक्षा संपुष्टात आणा. म्हणजे काही अशा ज्यांच्याशी तुमचं म्हणजे डिस्प्यूट होतं किंवा जमत नाही तर अशा लोकांना दूरच ठेवा आपल्यापासून असं. दूर नाही, एकदम नामशेष करून टाका. म्हणजे हो, पण त्या ते तसे ह्याच्यातून शब्द वापरायला मग चांगलं नाही वाटत ना. म्हणजे संबंध नाही ठेवले की ऑटोमॅटिक ते दूरच झाले ना आपल्यापासून. मग तिथून तुम्ही जर तुम्हाला जर खरोखर सुखी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी जास्ती, कधी कधी काय असतं की आपण ज्याला जास्ती जास्ती हाजी करतो तर त्याला असं वाटतं की आपल्याला गरज आहे जास्ती, तर तसं डिलीट न करता म्हणजे आपल्या आयुष्यातनं डिलीटच करायचं, पण येस येस चांगल्या कट द पद्धतीने. कॉर्ड. नाही नाही, चांगलं किंवा वाईट, एक घाव दोन तुकडे पूर्वी असं म्हणायचे. तर तशा तऱ्हेने बघा इथे हे कार्ड काय दर्शवतं आपल्याला, तर भरपूर लढाई करावी लागेल आणि ही लढाई जी आहे ती अंधारामध्ये आहे आणि तिथे विजेचा अभाव आहे आणि हातामध्ये शस्त्र आहे. यदा कदाचित अशी काही समस्या उद्भवू शकते की जेणेकरून जातक शस्त्र उगारू शकतो तुमच्यावरती आणि तुम्हाला पण शस्त्राचा आधार घ्यावा लागतो. तर त्यापेक्षा तुम्ही त्याचे संबंध तोडून टाका, तुमचं काहीही नुकसान होणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल, समाधानी व्हाल. मेंटली तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह दुसरं काम चालू करू शकाल, असा त्याचा मागचा अर्थ आहे. मगाशी एक चर्चा झाली तेव्हा नाते वाईट, नाते वाईट नाही, कळलं का? नातं आपल्याकडे नातेसंबंध पण आपल्या ऋणानुबंधाप्रमाणेच असं येतात ना. वाटतं. नातं तोडून बघा कशी मजा येते, तुम्ही सुखी होता. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू. आणखी काही प्रश्न? बोला.
विचारा, बोला. काय कार्ड संदर्भात काय प्रश्न असेल तर विचारा. हा विचारा राहुल मॅडम. राहुल मॅडम बोला मला. बोला. विचार राहुल मॅडम, विचार. अनम्यूट करा राहुल मॅडम, अनम्यूट करा. हा सर, हा सर, मला विचारायचं होतं की आर्क एंजल मायकेल ची आपण इथे उपासना करू शकतो किंवा त्यांचं हे ठेवू शकतो ना, प्रतिमा ठेवून करू शकतो, कारण त्या संदर्भातच आहे ना हे कार्ड. It is connecting with the Michael, number one. Number two, what is the actually problem? If you are in struggle किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही फार दुःखी आहात आणि कोणापासून दुःखी तुम्ही होत आहात, म्हणजे त्या व्यक्तीचं तो मनुष्य आपल्याला त्रास देतोय, तर त्याच्यापासून संबंध तोडून टाका. तुम्हाला यदा कदाचित त्यामध्ये शस्त्र दाखवलेलं आहे आणि त्या शस्त्रामध्ये तुमच्यावरती घात होऊ शकतो. अशा वेळेला तुम्हाला काही प्रश्न उपस्थित होण्या अगोदरच तुम्ही त्यांचे संबंध तोडून टाका. जरी तुम्हाला असं वाटत असेल तुमचं आता नुकसान झालेलं आहे, तर तुम्हाला ते नुकसान होणार नाही. तुम्ही पुन्हा गेन कराल तुमच्या आयुष्यामध्ये आणि राईज व्हाल. कळलं? येस सर. हा, बोला. आहे कोणाचा प्रश्न अजून? नाही सर. ठीक आहे, नेक्स्ट. सर, एक मला विचारायचं होतं. बोला. म्हणजे नवीन सुरुवात करणं असं नाही ना याचं, म्हणजे नाही नवीन सुरुवात नाही सांगतो तुम्हाला मी. आता कसं आहे की एक बाळ जन्म घेतो, त्याला पण आपण कॉट म्हणतो. आईपासून तो मुक्त होतो आणि सर. तो त्याचं स्वतंत्र जीवन जगण्याला रडायला सुरुवात करतो पहिला. हो सर. मग हसायला सुरुवात करतो, मग तो त्या ठिकाणी आनंदात राहतो. मग जोपर्यंत तो आईपासून मुक्त होत नाही, तर तिथे असं सांगितलेलं आहे की एखादा शत्रू किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तसं ह्या एंजल्स मध्ये त्या कार्डामध्ये चित्र कसं आहे की तो लढवई आहे, म्हणजे तो तिथे त्या ठिकाणी शत्रूशी भांडत आहे आणि त्या ठिकाणी त्याला भरपूर श्रम करावे लागत आहेत. तर त्याने प्रश्न विचारला की मी झगडून झगडून फार कंटाळलोय आणि मी व्यापलोय, तर आता मी काय करू? तर हे कार्ड काय सांगतो आपल्याला की कट द कॉर्ड, तुम्ही नातं तोडून टाका. हो सर, कळलं. हो सर. येस, असं आहे. नमस्कार सर. नमस्ते. बोला बोला. विचारू का मी? त्या बोलतायत का दुसऱ्या? बोला. राहुल मॅडम, काय बोलायचं आहे तुम्हाला? बोला. हा, नाही, यांचं उद्या मग मी विचारते. विचारा मॅडम तुम्ही, मग विचारते. नमस्कार सर. मला असं विचारायचंय की समजा आता व्यवसाय करत असतील दोघे जण पार्टनरशिप मध्ये, आणि समजा त्यांनी त्या व्यवसायात काही अडचणी येत असतील किंवा काही पण व्हॉटेवर, तर हे कार्ड जातकाने जर हे कार्ड हे निवडलं त्यावेळी, मग आपण असं सांगायचं का बाबा पार्टनरशिप मधून तू मुक्त हो आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू कर? बरोबर. कुठल्याही गोष्ट, बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या वेळेला कधी कधी आपले पार्टनर आपल्याला धोका देतात असं समजा, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे की त्याच्यातून संबंध तोडून टाका. हा पण एक भाग आहे. आणि पार्टनर्स मध्ये म्हणा किंवा नोकर म्हणा, नोकराला पण काढून टाका. कळलं का? नोकर सुद्धा तिथून गेले पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट जी आहे ना, ती कट द कॉर्ड. आता उदाहरणार्थ की बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, अनेक लोकांच्या गाठी भेटी होतात. आता 20 वर्षापूर्वी भेटलेली व्यक्ती तुमच्या जवळ असेलच का? असं नाही होत आहे. नाही होत असं. हो. सगळे ते ऋणानुबंध सांभाळतात का? तर नाही. मग त्याच्यामध्ये जी काही अदलाबदल होते तर ती नैसर्गिक असते, कारण का निसर्गाने ठरवलेलं असतं. तर त्याकरता तो निसर्ग त्यांना दूर घेऊन जातो. आणि मी तुम्हाला अनुभवाने पण सांगेन आणि परमेश्वरी कृपेची पण अशी एक गोष्ट असते की ज्या वेळेला एखादी गोष्ट जेव्हा आपल्या हातून जाते, तर तिला विसरून जा तुम्ही. तिचं दुःख करत बसू नका. कारण का की कट द कॉर्ड्स म्हणजे असा भाग सांगितलेला आहे की त्याच्यावरती तुम्ही उगाच चिंतन करत बसला आणि चिंता वाढत बसला. चेंज द थिंग्स, म्हणजे तुमच्या जे काही विचार आहेत त्याच्यामध्ये बदल आणा, तुमची सोचमध्ये बदल आणा. त्या जुनं रडगाणं असेल, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं अरे आता पुढे माझं कसं होणार. सगळं व्यवस्थित होणार. सगळं व्यवस्थित कसं होणार मी तुम्हाला सांगतो. आता जसं आम्हाला मुकेश भाऊ भेटले, कुबल मॅडम भेटल्या, हे आमचं नशीब आहे. कारण आम्हाला शाश्वती आहे की इथे आम्हाला कोण ना कोणतरी भेटणार. म्हणजे हरी असतो ना, तो आपली सगळी सोय करून ठेवतो. तसंच हे जे कार्ड आहे ते तुम्ही चिंता, तुम्हाला असं वाटेल अरे नंतर माझं कोण सांभाळणार हे सगळं, काही नाही. ते सगळं नियोजनपूर्वक केलेलं असतं. काही चिंता करू नका. गॉट इट? हो सर. हो सर. धन्यवाद सर. धन्यवाद.
हा राहुल मॅडम बोला. हा सर, मला विचारायचं की समजा एखाद्याने प्रश्न विचारला की माझी नवीन वास्तू होईल का, घर होईल का, किंवा नोकरी मिळेल का, आणि मग हे कार्ड आलं तर मग त्याचं हे कसं सांगायचं विश्लेषण? हो, त्यावेळेला नवीन नोकरी मिळेल, जुनी नोकरी सोडाल त्यावेळेला म्हणजे जुन्या नोकरीचा त्याग करावा लागेल, नवीन प्राप्त होईल. जसं जीवनामध्ये मॅडम सगळ्या गोष्टी नवीन नवीन. उद्या वार कोणता आहे? शुक्रवार आहे का गुरुवार आहे का शनिवार आहे? शनिवार. शनिवार आहे सर, शनिवार. येणार आहे ना? शनिवार येणार आहे की नाही? येस येस येस. हा हा, मग आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराने काय सांगितलेलं आहे हरिभक्तीमध्ये? कालाय तस्मै नमः. आणि येस सर. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जास्ती अटॅचमेंट ठेवू नका, परमेश्वराची अटॅचमेंट ठेवा. तुम्ही जेवढे अटॅचमेंट, कधी कधी समोरच्याचं एक भ्रम असतो की माझ्याशिवाय हे चालणार नाही. साप खोटी गोष्ट आहे, साप चुकीची गोष्ट आहे. वडील वारल्यानंतर पण मूल जगतं, कारण ते त्याचं नशीब असतं. आई विना पण मूल जगतं. आई मरो आणि मावशी जगो अशी भानगड आहे ती. माय मरो आणि मावशी जगो. तर तसं त्या ठिकाणी मावशी सांभाळ करते, मनुष्य मोठा होतो आणि तो त्याचं जीवन जगतो. म्हणून ह्या गोष्टीमध्ये हे कार्ड आल्यानंतर तुम्ही जातकाला ठामपणे सांगू शकता, जीवनामध्ये काही घाबरू नको, तुझ्यापाशी एंजल्स आहे, तुला ह्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही, लढाई करायची गरज नाही, तू फक्त नातं सोड. आता आपण काय करतो, अटॅचमेंट आपली जी असते ना ती जास्ती ठेवतो, म्हणून आपल्याला असं वाटतं की काय करू कुछ नाही. तोडून टाका, तुमचा आनंद तुमच्या गगनामध्ये मावेल आणि दुःख निवारण होईल. ही माझी 100% शाश्वती आहे. इट्स 101%. तुम्ही जे जाण्याचं दुःख करता ना येस सर. ते कधीही करू नका. मी आता 50 वर्ष झाली व्यवसाय करतो. मी असा मनुष्य आहे, हायर अँड फायर. फटाका फोडायचा आहे तर विकत आणा आणि फोडा, फटाका बनवू नका, कळलं? फटाका बनवायचा येस सर. 100% बरोबर आहे सर. प्रॅक्टिकल. खरंच आहे, प्रॅक्टिकल राहायला पाहिजे. उगाच आपण इमोशनल बिलकुल नाही. नातेवाईक नाहीच आहे, ते नातेवाईकच आहेत. यस, आए तो आए, नहीं आए तो नहीं आए, हमारी बाहर तो हमारे पास है. आले तर तुमच्यासह, नाही आले तर तुमच्या विना. यस, बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, आने वाले का आएगा, नहीं तो जाने वाला जाएगा. उसकी चिंता मत करो. जिंदगी ऐसी ही है. जिंदगी जीने का तरीका हमको आना चाहिए. अगर जिंदगी जीने का तरीका नहीं आया तो हम जिंदगी जी नहीं सकते. सर एक नंबर बोलला, एक नंबर. 100% बरोबर. त्यासाठी प्रॅक्टिकल होणं फार गरजेचं आहे ना. पण सर इमोशनल लोकांना हे अवघड आहे. आता इमोशन वगैरे ते सगळ्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये इमोशनची राशी आहे, कर्क. कळलं का? नको त्या ठिकाणी इमोशनल होण्यात काही अर्थ नाही. काय अर्थ नाही. बी प्रॅक्टिकल. अगर मोदी जी बनना है तो प्रॅक्टिकल बनो. अगदी बरोबर आहे सर. ठीक आहे. एनिवे नेक्स्ट. एक मिनिट. बोला बोला. पती पत्नीचा संघर्ष चालू असेल आणि हे कार्ड आलं, हा, तर त्या ठिकाणी एक तर गप्प बसा. आता भरपूर टीव्हीला भरपूर जोक येतात नाही का? हो, भरपूर टीव्हीला तुम्ही बघताय, एक केवढे तरी जोक्स असतात. पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, मग का गोसावी, आहे ती सोसावी, सकाळी उठावं, भांडी घासावी, जमलं तर फरशी पुसून घ्यावी. कळलं? सर पण मला विचारायचं आहे, सरांनी जो प्रश्न विचारलाय की जो पती पत्नी जर छानच कविता केली सरांनी. हॅलो हॅलो सर. हा बोला. म्हणजे काय शेवटी तडजोड करावी लागते का? बघा आता काय गंमत आहे, त्याच्याबरोबर तडजोड करणे, लादी हे करणे, तडजोड करणे का? मी काय सांगितलं, पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, बायको म्हणते बनू नका गोसावी, आहे ती सोसावी, सकाळी उठावं, भांडी घासावी, जमलं तर फरशी पुसून घ्यावी. कळलं? ही जिंदगी आहे. नाही पण त्या मॅडमने विचारलं ते बरोबर.
की नवरा बायकोंचा संघर्ष असेल तर त्याला हे काय म्हणजे या एकाने कार्डावर गप्प बसा, एकाने गप्प, तुमच्या हिंमत असेल तर हा त्या ठिकाणी वाद घालावा, नसेल वाद घालावा तर वाद घालू नये, गप्प बसावं. जेवढं अच्छा. बडबडणार आहे तेवढं बघ. कसं आहे, आमचं कॅरेक्टर शनीच आहे. मग धावतो 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 नंतर थकतो, मग शनीची चाल सुरू होते. कळलं? बरोबर आहे सर. काय उदाहरण दिलं. हे एकदम बरोबर आहे सर, अगदी अगदी बरोबर. बरोबर आहे. 100% बरोबर आहे. असा क्लास आहे आपला. काय मुकेश भाऊ? नुसता अभ्यास पूर्ण नाही सर, हसत खेळत विनोद बुद्धीने छान गमतीशीर चालतोय. आणि हे खरं हसत ज्ञान खेळत घेण्याची सर ज्योतिषिका. उत्तम पद्धत आहे सर. सर आता नवीन एक हे काढा, हसत खेळत विनामूल्य हसत ज्योतिषिका. काय डोंबिवली आहे, डोंबिवली नाही हसत करत आहे. मुकेश भाऊ आले तिथे शिकून आले. बरं ठीक आहे. एनिवे, असे आनंदात राहा, सुखी राहा, चांगलं शिका आणि शिकवा आणि पुढे व्हा, पैसे कमवा. पैसे कमवल्याशिवाय राहू नका. अवश्य पैसे कमवा. आणि गरज आहे काळाची. मी असं सांगत नाही तुम्हाला कधी पैसे नका कमवू म्हणून. पैसे अवश्य कमवा. चलता बोलता ज्योतिषी आहे, ज्योतिषाची गरज लागणार आहे. जिथं समस्या आहे तिथं ज्योतिषी आहे. येस. पुढे आता कार्ड लावा डॉक्टर आता. प्रमाणे ज्योतिष पण महत्वाचं झालंय सर. हो हो. बोला बोला डॉक्टर प्रमाणे आता ज्योतिष पण महत्वाचं झालेलं आहे. बोला बोला, आणखी काय? सर मी विचारत होते, हे कट युअर कॉर्ड्स जे कार्ड आलंय तर त्याच्यातनं असं नाही की म्हणजे कन्क्लुजन असं नाही निघणार ना की दोघांमध्ये जर मतभेद आहे तर सेपरेशन घेतलेलं चांगलं, असं नाही ना? म्हणजे असं सजेस्ट नाही करायचं. आता काय गमत आहे बघा, सांगतो तुम्हाला. नातेसंबंध वैवाहिक जीवनामध्ये थोडस सांभाळून आपल्याला विचारधारा ठेवली पाहिजे. कारण का की वैवाहिक जीवन हे भिन्न तऱ्हेचं आहे. कोणाचा संसार तोडण्याचा प्रयत्न करू नये, त्याला समज द्यावी. आणि त्या समजेवरती हे कार्ड ऍडवायजेबल नाही असं आपण त्याला सांगू शकतो. पण तुझ्या याच्यामध्ये कधी कधी एखाद्या व्यक्तीला एवढा क्रोध होतो आणि त्या क्रोधामध्ये तो हिंसा करून बसतो, मग त्याच्या अंगलट येतं. म्हणून त्याला तुम्ही सांगा की होता तू शांत राहा, तुझा हट्ट सोड, म्हणजे त्याग कर, किंवा तू कट करतो. हट्ट पण कट करता येतो ना, कट द कॉर्ड्स. एखादी गोष्ट मागणी असेल किंवा काही विचार असतील, कधी कधी साध्या जेवणावरून, साध्या भाजीवरून, साध्या भातावरून भांडणं होतात लोकांची. असे लोक आहेत. इगो, मग इगो हर्ट होतो, मग त्याला इगो कट द कॉर्ड्स. कट मध्ये आपण, मला सांगा, शिलाईच्या ह्याने आपण कपडा शिवतो, एकदा तरी कट करावा लागतो ना धागा, का ते बंडल सहित कपडा घेऊन जातो? नाही ना. अगदी खरं आहे सर. हा, मग यू हॅव टू कट द कॉर्ड्स. फार मोठं तत्वज्ञान आहे सर ह्या वाक्यामध्ये एका सर. हा, अगदी खरं आहे सर. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कार्ड, व्हेरी व्हेरी दिस इज जेन्युइन. सर मला एक विचारायचं आहे की जर कोणाला पुनर्विवाह करायचा असेल आणि त्यावेळेला जर हे कार्ड आलं तर तुम्हाला पहिलं नातं तोडावं लागेल, मग पुनर्विवाह करावा लागेल. नाही, ऑलरेडी सेपरेशन झालेलं आहे, पण मग आता मग काय, पुनर्विवाह करायचा यू कॅन, ऑलरेडी यू डन इट. मग तुम्ही असं पण सांगू शकता की कदाचित तुमचं नातं तुटलेलं आहे का हिस्ट्रीमध्ये. वेन यू आर रिडिंग अबाउट द हिस्ट्री, म्हणजे द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आता तो आपण स्प्रेड घेतो त्यावेळेला सांगणार ना आपण, व्हॉट विल बी हॅपन इन फ्युचर, व्हॉट हॅपन इन प्रिव्हियस लाईफ, दॅट यू कॅन प्रिडिक्ट. ते करू शकतो ना. येस येस येस, यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट. ते आता स्प्रेड जेव्हा मी घेईन ना त्यावेळेला शिकवणार ना. देर इज अ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर ऑप्शन आहे ना. देर इज ऑल्सो ऑप्शन कार्ड. यू कॅन प्रिडिक्ट इन ऑप्शन. येस. ओके सर, थँक्यू. थँक्यू. बरं, आता 12 नंबरचा कार्ड लावा मुकेश भाऊ. इयर चक्र. हा, इयर चक्र नाव आहे ना याचं. होय होय, इयर चक्र. इयर चक्र. बघ आता एकदम निवांत आहे. हे कार्ड कसं आहे, सायलेंट कार्ड आहे. कळलं का? पूर्णपणे सायलेंट कार्ड आहे. आता ह्या कार्डावरती आपल्याला एखाद्या जातकाला काय करायचं आहे तर नोटीस द मेसेज, ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टींचं आहे ना ते नोटीस करायचं असतं, म्हणजे सूचना घ्यायच्या असतात. आणि
त्या ठिकाणी एखादी म्युझिक आहे किंवा शांतता आहे, त्या शांततेच्या ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य करायचं असतं आणि त्या ठिकाणी तुमचं माइंड जे आहे ते माइंड पुन्हा रिफ्रेश होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की हे कार्ड अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला आता सध्या आरामाची विरामाची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे बघा, तो तिचा जो एक हात आहे उजवा, तो पूर्णपणे कानावरती आहे, कळलं का, उजवा हात, आणि ती निवांत विराजमान आहे आणि रेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, पूर्णपणे ती तिथे आराम करत आहे आणि त्या ठिकाणी तुमचं डोकं शांत होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी रिलॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो. आता कार्ड काढा, मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो ह्या गोष्टीची. मुकेश बघू, हे कार्ड काय सांगतो तुम्हाला की यदा कदाचित जातक आपल्याकडे एखादा प्रश्न घेऊन आला तर त्या प्रश्नावरती त्याला सांगायचं की नाही, आता तुम्हाला आरामाची विरामाची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, एकांताची अत्यंत आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला एकांतामध्ये कितीतरी आनंद येतो. जसं तुळ राशीचा एक उल्लेख आहे की एकांतामध्ये आणि लोकांमध्ये अतिशय प्रभावी आनंदी राहणारी व्यक्ती आहे. मग अशा वेळेला तुम्हाला एकांताची निवड करणं गरजेचं आहे. जे काही तुमचे त्रास असतील तर त्यामध्ये संगीत सुचवलेलं आहे. जर समजा ट्यून असते त्या संगीताची, त्या ट्यूनने पण तुम्हाला निश्चितच आराम मिळतो. त्याच्यामध्ये हिलिंग आहे आणि रेमेडीज आहे रेकीची, तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला कानापासून, म्हणजे कानाला संगीत ऐकणं, तर त्याचं इयर हे जे नाव आहे, तर इयर चक्र म्हणजे काय, तर चक्र, मग त्या कानाच्या संवेदनशील आहे, संगीत आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेन्सिटिव्हिटी जी आहे, तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच सायलेंट राहणं, म्हणजे एकदम आक्रमक न होणं आणि एकाकी राहणं, तर त्यावेळेला कुठल्याही तऱ्हेची आंदोलन होणार नाहीत. जर समजा मानसिक काही संतुलन बिघडलं असेल तरी सुद्धा मनुष्य एकांतामध्ये गेल्यानंतर तो वैयक्तिक असा विचार करतो. म्हणून अशा वेळेला बऱ्याच वेळेला तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मी तुम्हाला अनुभव पण सांगतो, मनुष्याने कधी कधी जाताना सगळ्यांना लवाजमा करून एकत्र घेऊन जाऊ नये. एकांतामध्ये फिरण्यामध्ये जो आनंद आहे तशा तऱ्हेचं हे कार्ड सुचवतं. तुम्ही जेव्हा एखाद्या 10-12 लोकांना एकत्र घेऊन, नातेवाईक अमुक तमुक या सगळ्यांना घेऊन जेव्हा फिरतात, त्यावेळेला हिंसा, आंदोलन, कष्ट, दुःख, मानसिक तक्रारी ह्या अनेक गोष्टी आवडीनिवडीचा तुम्हाला येतं. तर तसं ह्या कार्डावरती तुम्हाला असं सुचवलं जातं की तुम्ही एकांतामध्ये जास्तीत जास्त रम्य होऊ शकता. रम्य जीवन, जेव्हा रम्य जीवन करायचं असतं त्याला तुम्हाला एकटं राहिलं तर तुमचं जीवन रम्य होऊ शकतं. म्हणजे तुमचा आनंद, रम्य म्हणजे काय, तर आनंद आहे. मग त्या आनंदातून तुम्ही आणखी आनंद घेऊ शकता आणि आनंद उपभोगू शकता. अशा करता हे कार्ड आहे. जे काही तक्रार असेल, मग आता जर समजा असं तुम्हाला विचारलं की मला वैवाहिक जीवन कसं असेल, तर हे कार्ड असं सुचवतं की नाही, तुझं जीवन ते रम्य असेल, म्हणजे त्या ठिकाणी तू अतिशय समाधानी सुखी होशील. मला घर मिळेल का, हो मिळेल. कसं मिळेल, कुठे मिळेल, तर एकांत जिथे असेल त्या ठिकाणी तुला मिळेल. माझ्या जीवनामध्ये जे कार्य आहे ते कशा स्वरूपात असेल, जिथे वादग्रस्तपणा नसेल, जिथे गोंगाट नसेल, अशा एकांत ठिकाणी बरेच लोक आपली इम्प्रूव्हमेंट करू शकतात आणि इम्प्रूव्ह होण्याचं जे लाईफ आहे ते सुद्धा तुम्ही एकांतामध्ये करू शकता. म्हणून त्या ठिकाणी होता असतं ह्या कारणावरती एकांतामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सुखी होऊ शकता असा निर्णय जातकाला तुम्ही सांगून त्याचं समाधान करू शकता. कळलं? असं आहे. आणि एनी क्वेश्चन्स आय कॅन रिप्लाय, नो प्रॉब्लेम. आय विल रिप्लाय. बोला, सांगा, हरकत नाही. विचारा, काय असतील तर प्रश्न विचारा. सर, म्हणजे मग एखादा निसर्गाशी तादात्म्य पावतो किंवा एखादा देवळात गेल्यानंतर तिथे तो तादात्म्य पाहू शकतो. हे प्रत्येकाचे एकांताचे हे ठिकाणं वेगवेगळे राहतील ना? हो ते का कसे नाही? आता ओळखायचे? काही हो, आता ओळखायच्या पेक्षा बघा, त्याला सल्ला द्यायचा आहे की तू ज्या लोकांसोबत आहे तिथे तुला समाधान किंवा स्थैर्य मिळणार नाही. बिकम अलोन. कळलं का? जेव्हा तू एकाकी होशील त्याच्यामध्ये तू आणखी तृप्त होशील. वी कॉल दिस इज द सॅटिस्फॅक्शन. बघा, तुम्ही गोंधळामध्ये कधीच तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नसतं. गोंधळामध्ये कसं असतं माहितीये का, एक विवाह प्रसंग असतो ना, वैवाहिक जीवन, याच्यामध्ये लग्न समारंभ, त्याच्यामध्ये लोक लग्नाला न येता जास्ती खबर काढणारे असतात.
तुझं काय हो चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्याची पोरगी पळाली, त्याचा नवरा पळाला, हे असे सगळ्या उद्योग करतात. आणि ते हो कम्युनिकेशन टावर असतं ते, कळलं का? हो इथे लग्न हो समारंभ राहतो बादला, म्हणून त्या ठिकाणी लग्नामध्ये जाताना पण शेवटला बसावं जिथे आपल्यापाशी कोण येणार नाही. मग तसं हे कार्ड सूचित करतात की तू हा एकामध्ये जेव्हा राहशील तेव्हा आनंदी राहशील. हा आणि हे सगळे गुण जे आहेत ते केतूचे आहेत. केतू हा मोक्षाचा कारक आहे, त्याच्याकरता तो एकटा आहे आणि एकट्यामध्येच मोक्ष आहे. हो एकांतामधला आनंद फार विभिन्न आहे मॅडम, हो त्याच्यावरती हो कोणाचंही नियंत्रण नाही. नाही बघा मी तुम्हाला सांगतो 100%. अगदी बरोबर आहे सर. कोणाला येस. संगीत आवडतं, कोणाला देवळात आवडतं, हो कोणाला हो निसर्गात आवडतं काही फिरायला. प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहेत, डिफरंट. अँगल्स आहेत. बट यू हॅव टू सजेस्ट फॉर द कार्ड. हम्म. हे जर कार्डाची निवड केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या काही समस्या असेल, वी टॉक अबाउट द कार्ड, वी स्पीक हा अबाउट द कार्ड, की त्या ठिकाणी तुम्हाला एकांत निवडायला पाहिजे. आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला असा संकेत येतो की जेवढं एकटे राहाल तेवढं सुखी राहाल. आणि एकटा जीव सदाशिव, दादा कोंडके. कळलं का? बघा दादा कोंडकेंनी पण लग्न केलं नाही, एकटा जीव सदाशिव होतं. ते आमच्या मुंबईला जायचे शिवाजी पार्कला. हो का? हो, त्यांच्या घरी जायचं. हम्म. त्याच्या मॅडम आहेत त्या माझ्या फार परिचयाच्या आहेत, अनिता पाध्ये म्हणून. हा त्यांचं सगळं ते बघायचं, म्हणजे सगळे थिएटरची मांडणी, हे ते रिलीज सगळं अनिता पाध्ये. अनिता पाध्येंमुळे अनेक लोक श्रीमंत झाले. अच्छा त्या स्वतः अनेक लोक श्रीमंत झाले, त्यांच्याकडे फार बौद्धिक कपॅसिटी आहे. हम्म. बोला. कधी कधी कसं असतं मॅडम, कोणाच्या स्पर्शाने कोण मनुष्य पुढे जाईल, निघून जाईल, किंवा कोणाच्या संगतीमध्ये मनुष्याला विचार मिळतील, हो तर मी आता लोकांचं सांगत नाही, पण असे काही काही लोक आहेत की आम्ही बघितले की कोणाच्याही संगतीमध्ये आल्यानंतर ते फार मोठे झाले. त्यातल्या त्या अनिता पाध्ये, त्यांच्या संगतीमध्ये बरेच लोक मोठे झाले. बरं, बोला कुलकर्णी मॅडम. तर एखाद्याची कोर्टात केस चालू असेल आणि हे कार्ड आलं असेल तर आपण त्याला हा कसं गाईड करायचं? हा त्याला असं सांगायचं की तू घाई करू नको, शांत राहा. कोर्टाचा निर्णय हा शनिग्रहाच्या वरती अवलंबून आहे. पीसफुल, शांत राहा, तुझ्या बाजूने निर्णय लागेल. आणि त्या ठिकाणी घाई करू नको. ओके, येस, थँक्यू सर. घाई करू. येस येस. नेक्स्ट एनिबडी. विचारा काय प्रश्न असतील तर. आहेत कोणाचे प्रश्न? हा विचारा पोद्दार मॅडम. माईक अनम्यूट हो करते. हो विचारा. हो नमस्ते सर. नमस्ते. हा सर, बोला बोला. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींनी जर रिटायरमेंट नंतर त्यांचं लाईफ कसं असेल असा प्रश्न विचारला तर त्यावेळेस आपण हे कार्ड पॉझिटिव्ह सांगू शकतो ना? येस, पीसफुल लाईफ असेल. माणसाने जगण्याचं एक भाग असतो ना मॅडम, तर त्या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर ना माणसाने आपल्याला रिझर्व करून घ्यावं. वाय वी रिटायर? कारण का की आपण टायर्ड असतो म्हणून रिटायर्ड होतो. कळलं का? आणि त्यावेळेला आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते. सी दॅट कार्ड, व्हॉट कार्ड सेज, विश्रांती घेते आहे, नाही का? म्हणजे कुशीवरती विराजमान आहे, तिला रिलॅक्सेशन पाहिजे, तिला आरामाची आवश्यकता आहे. जर समजा माझं रिटायर्ड लाईफ कसं जाईल असा जर प्रश्न एखाद्या व्यक्तीचा असेल तर अतिशय सुंदर जाईल. पण तू एकटा राहिलास तर रिटायर नंतर एकटा. रिटायर होम पण एकट्याच असतं ना मॅडम? हो सर, रिटायर बरोबर. रिटायर होम म्हणजे काय, वृद्धाश्रम? नाही. नाही, रिटायर होम म्हणजे काय? हु स्टे अलोन, दॅट इज फॉर रिटायरमेंट. जो मनुष्य एकाकी असतो त्याला रिटायर्ड लाईफ म्हणतात. म्हणजे तो कोणामध्ये मिसळत नाही, इज नॉट वर्किंग. येस काय सर. म्हणायचं तुम्हाला? हो सर. सर, तुम्ही मगाशी कट युअर कॉर्ड्स ते पण कार्ड जे म्हटलं होतं आणि मागेही तुम्ही केतू बद्दल सांगितलं होतं, तर त्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आठवल्या मला त्या लेक्चर मधल्या. त्या अगदी तशाच जुळत होत्या ज्या तुम्ही कट युअर कॉर्ड्सला सांगितल्या. आणि आता इयर चक्राबद्दल सांगितलं, फक्त इथे शनीची क्वालिटी पण तुळेचा हॅपी असलेला, की ज्याला येस, म्हणजे संगीत आवडतं, नक्की. रिलॅक्सेशन आणि एकांतपणामध्ये बऱ्याच प्रश्नांची उकल आपल्याला होते. आणि काही वेळेस आपल्याला गरजेचं असतं हे. बरेच स्ट्रेस आपले नाहीसे होतात
नेहमी अनुभवलं मी हे. जाणवतं सर ते बऱ्याचदा खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे यंग जनरेशन मध्ये सुद्धा या गोष्टी असतात. काही लोक एकत्र अभ्यास करतात परीक्षेच्या वेळेस. मला कधीच कळलं नाही की एकत्र अभ्यास होतो कसा यांचा. म्हणजे नाही, कधी इंजिनिअरिंग होणार, कधीच होणार नाही. वाचन हे नेहमी एकांतामध्येच केलं पाहिजे. वाचन हे एकांतामध्ये आहे आणि आपण जेव्हा विचार मांडतो ते लोकांमध्ये आहे. आता मी जरी इथे विचार मांडतो तर तुम्ही आहात समोर म्हणून मी विचार मांडू शकतो ना. आणि जर मी एकदाच विचार मांडत राहिलो तर मी वेड्यामध्ये जाईन, मी वेडा होईन, बिकम मॅड. वाय? कारण का मी एकटा असून मी काहीतरी बडबडतोय. असे काही काही लोक रस्त्याने बडबडत असतात ना, बघा. कन्फ्युज लाईफ, दे आर कन्फ्युज इन लाईफ. That's why they speak like this. If you speak with others together in a mob, तुम्ही आचार्य अत्रेंचं पुस्तकं वाचा, तुम्हाला कळेल की सभेत कसे बोलावे. हो सर, मला आवडतं वाचन, आवडतं मला, मग करत असते. मग ते एकांतामध्येच वाचलं पाहिजे. अत्रेंचं पुस्तक आहे, फार फार विद्वान होते. त्यांच्यासारखं विद्वान नाही, प्रल्हाद केशव अत्रे असं आहे. ठीक आहे. एनिवे, थँक्यू. एखादा विद्यार्थी जर आला की मला ऍडमिशन मिळेल का वगैरे, किंवा व्हिसा मिळेल का अशासाठी, आणि हे कार्ड आलं तर मग काय सांगायचं? ऍडमिशन मिळेल, नक्की मिळेल, पण तुला एकाकी राहावं लागेल, एकाकी जावं लागेल. तू जर लोकांच्या मध्ये सहमत झालास किंवा एकत्रित झालास तर तुझं काम होणार नाही. यू हॅव टू ट्राय अलोन युअर सेल्फ. हा, आलं लक्षात सर. मुकेश भाऊ, स्विच ऑफ. हा, बोला. आणखी काय? आता नेक्स्ट कार्ड घ्यायचं आहे. चांगलं शिकायचंय. लावू सर? हा, लावा. काय ते अर्थ एंजल्स कार्ड आहे ना? हा, बरोबर, अर्थ एंजल. आता हे कार्ड पहा तुम्ही, अर्थ एंजल्स. अर्थ म्हणजे काय? तर पृथ्वी आहे. एंजल्स म्हणजे देवता आहे. आणि ही देवता कशी आहे तर तिच्या हातामध्ये पृथ्वी आहे, बघा. आहे की नाही? बघा. हो सर, आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ना, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एक प्रकाशमय असणार एंजल्स, प्रकाशमय. आणि हे जे एंजल्स आहे ते पृथ्वीवरती असणाऱ्या ज्या काही तारका समूह आहे किंवा जो प्रकाश आहे युनिव्हर्समध्ये, तुम्ही जर रात्री पाहिला, रात्रीचा प्रकाश जो आहे तो तुम्हाला कळतो व्यवस्थित. आणि त्या ह्याच्यामध्ये चांदणी रात ज्याला आपण म्हणतो, की चांदण्यांचं जे काही तारे असतात त्या प्रकाशामध्ये पण मनुष्य न्याहाळून निघतो. आणि हिच्या हातामध्ये जो ग्लोब आहे तो त्या ह्याच्यामध्ये क्रिस्टल आहे आणि त्याला क्रिस्टल स्क्राईंग म्हणतात. ज्या वेळेला आम्ही क्रिस्टल स्क्राईंग करतो तर हाऊ टू रीड क्रिस्टल असा एक हे आहे, विषय आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला हा जो हातामध्ये क्रिस्टल पकड आहे तो क्रिस्टल बॉल जो आहे, तर क्रिस्टल गेजिंग त्याला आपण म्हणतो. एखादी गोष्ट जर गेज करायची असेल तर त्याला तुम्हाला हे अर्थ एंजल जे आहे ते उपयोगाचं आहे. म्हणजे त्या ह्याच्यामधून तुम्हाला, आता तुम्ही विषय घेणार आहे तर त्या क्रिस्टल बॉल मधून तुम्हाला काय काय दिसतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो बॉल आहे, हे जे एंजल्स आहे, तर ही एंजल्स ही एक चांगली देवता आहे आणि तुमच्या पाठीमागे ती भक्कम उभी आहे. आणि पृथ्वीवरती जिथे जिथे तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी ती तुमच्या सोबत असेल आणि तिला पूर्णपणे तिने त्या बॉलवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. तिच्या हातामध्ये तो पृथ्वीचा गोल आहे आणि तो क्रिस्टल टाईप दर्शवलेला आहे. आणि स्वतः एंजल्स आहे आणि त्या एंजल्स मधून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित चांगल्यापैकी फलादेश मिळेल आणि पुढे जाऊन चांगली प्रगती करेल अशा तऱ्हेचा संकेत तुम्हाला दिला पाहिजे. आणि हे कार्ड जे आहे ते तुमच्या सगळ्या प्रश्नांवरती मात करेल, म्हणजेच काय की तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल अशा तऱ्हेचा संकेत जो आहे तो ह्या कार्डामध्ये दर्शवलेला आहे. आता कार्ड काढा मुकेश भाऊ. आता हे कार्ड कसं दिसतं तुम्हाला, की ह्या कार्डामध्ये पूर्णपणे पृथ्वीचा गोल त्या एंजल्सच्या हातात आहे, म्हणून त्याला अर्थ एंजल्स म्हटलेलं आहे. पिवळा रंग जो आहे त्याच्यामध्ये तो भरभराटीचा आहे आणि त्याच्या शेजारी पण पूर्णपणे अशी एक झालर आहे. आणि ती एनर्जी जी आहे ती त्या ह्याच्यातली युनिव्हर्सल एनर्जी आहे. म्हणून ती जी काही देवी आहे, ती जी एंजल आहे, त्या एंजल्स मध्ये भरपूर एक शक्ती आहे
आणि त्या शक्तीने पूर्णपणे पृथ्वी अशी हातामध्ये घेतलेली आहे. म्हणजे ती किती पॉवरफुल असेल. म्हणून हे कार्ड जे आहे ते अत्यंत पॉवरफुल कार्ड आहे की ज्याच्यामध्ये द अर्थ एंजल त्याला असं म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच अतिशय चांगल्या प्रतीचं यश हे तुम्हाला मिळू शकते. मग तुमचा जातक असा प्रश्न विचारतो की मला अमुक एक करायचं आहे, तर निश्चित तू हे कार्ड वापर. हे जे कार्ड आहे ह्या एंजल्स आहेत, त्याच्यामध्ये ती तुला चांगल्यापैकी प्रोत्साहन देईल आणि तुझी एनर्जी वाढवेल आणि त्या एनर्जी पासून तुला येणारी सगळी दुःख जी आहेत ती निवारण होतील. दुःख तुमच्यापर्यंत पोहोचलंच जाणार नाही अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. म्हणजेच काय, हे कार्ड आपल्याला काय सांगतं की अत्यंत चांगले विचार आहेत, चांगली एनर्जी आहे, तुमच्यामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती कोणापासून मिळवायची तर तुम्हाला एंजल्स कडून मिळवायची. आता मध्ये देशमुख मॅडमने विचारलं इन फ्युचर ऑल्सो यू कॅन रीड दिस कार्ड की तुमच्यापाशी यदा कदाचित एखादी शक्ती अशा तऱ्हेची येऊ शकेल की जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न ते सहजपणे सुरळीत सुटतील असं सांगायला हरकत नाही. म्हणजे वेन यू आर गोइंग टू रीड इन फ्युचर, इफ यू आर रीड इन पास्ट, तर तुम्ही अगोदर पण चांगल्या जीवनामध्ये चांगलं हे करत केलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला निश्चित आनंद तुम्ही उपभोगलेला आहे. प्रेझेंट पोझिशन मध्ये सुद्धा तुम्ही शक्तिमान आहात. आता तुम्हाला एंजल्सची आवश्यकता आहे आणि त्या एंजल्स बरोबर तुम्ही सहमतीने राहिलात तर तुम्हाला पुढचं जे काही भवितव्य आहे ते अतिशय चांगल्यापैकी होईल. एनी क्वेश्चन्स? कार्ड कळलंय का? कार्ड कळलंय का? बोला. कार्ड कळणं फार महत्वाचं आहे कारण हे लास्ट कार्ड आहे. 12वं कार्ड आहे ना मला वाटतं. मग किती 12 का 13? अजून आहे सर 2 घेऊ शकतो 15 पर्यंत. नाही 15 नाही, आता जायचं. हा बोला. विचारा काय प्रश्न असतील तर कार्ड संदर्भात. एकदम अगदी बिनधास्त विचार, काही त्याच्यामध्ये हे नाहीये. मला सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन. कुठलाही प्रश्न, जसं की समजा एखाद्याने विचारलं माझं घर होईल का? हो होईल. कशाने होईल? तर अर्थ एंजलची पूजा केली तर त्यामुळे तुझं घर निश्चित होईल. आणि एंजल्स बघा, परत मी तुम्हाला रिपीट करतो, जे काही एंजल्स तुम्ही 1 ठेवा, 2 करा, 3 करा, त्या एंजल्स मध्ये तुम्ही तुमची जी काही प्रार्थना आहे किंवा परत आपण रिपीट करू की जी चिठ्ठी आहे ती तुम्ही एंजलच्या समोर ठेवल्यानंतर त्या चिठ्ठीचा उपयोग जो आहे तो तुम्हाला एंजल्स मध्ये मिळू शकतो. म्हणजेच काय की ते एंजल हे तुम्हाला परिपूर्ण यश मिळवून देणारं हे अर्थ एंजलचं कारण आहे किंवा त्याचं ड्युटी आहे त्याची. ते तुम्हाला मिळवून देईलच आणि मिळेलच 100%. त्याच्यामध्ये काही वाद नाही. यू हॅव टू ट्रस्ट. आणि हे ज्याला आपण म्हणतो भरभराटीचं कार्ड आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक कार्डावरती प्रत्येक एंजल्सच्या वेळेला तुमची जी काही आवश्यकता असेल त्या आवश्यकतेनुसार त्या एंजलचं तुम्ही नामकरण करू शकता. ओके. एक विचारू का? मध्ये डिस्टर्ब आवाज नाही आला पाहिजे. विचारा. हो, आता येतोय का सर आवाज माझा? हॅलो. आवाज बरोबर सर माझा आवाज येतोय? बोला बोला. सर आता आपण म्हणालात की आपण लिहून यशासाठी प्रार्थना करू शकतो. एखादी व्यक्तीला विचारायला आली की माझा बिझनेस चालेल का, तर ही प्रार्थना किती दिवस करायची आणि चिठ्ठी किती दिवस लिहून ठेवायची तिथे? असं काय नाही, प्रार्थना नेहमी करायला पाहिजे. तुम्हाला जर एखादं यश संपादन करायचं असेल तर नेहमी प्रार्थना करायची. स्टार्ट आणि तो आरंभ होईल. तुम्ही काय करत आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही काय करत आहात. आहे दुसरा प्रश्न कोणाचा? एक मिनिट सर. हा विचारा. हॅलो. हा बोला. हा, एकदा त्याला परत जायचं नोकरीसाठी आणि हे कार्ड काय म्हणा तुम्ही? तुमचं नेटवर्क नाही बरोबर. आवाज एखाद्याला परदेशात साठी जायचं असेल
आणि हे ओके, कार्ड आलं तर. तुम्ही तुमचा इयरफोन काढा. एखाद्या व्यक्तीला जर समजा परदेशामध्ये जायचं आहे आणि हे कार्ड त्याने निवडलेलं आहे आणि तो तुमच्याकडे त्याचा प्रश्न मांडतोय, तर निश्चित त्याचं कार्य पूर्णपणे त्याला सफलता मिळेल आणि तो यशस्वी 100% होईल. अशा तऱ्हेचा निर्णय तुम्ही त्याला सांगायचा. गॉट इट? उत्तर मिळालं तुम्हाला? धन्यवाद. धन्यवाद. आहे अजून बोला. प्रश्न कोणाचा? बोला. आहे प्रश्न कोणाचा? नाही सर. नाही. सर एक विचारू का? हा बोला बोला ना बोला. सर स्प्रेड करताना हे कार्ड आलं नाही किंवा एखाद्या जातकाला जर आपण असंच हे कार्ड वापरायला दिलं तर चालेल का? हा बरं, आता कसं आहे बघा, हा तुमचा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही आता हे कार्ड शिकलात म्हणून तुम्हाला ह्या कार्डाबद्दलचा अनुभव तुम्हाला येईल. आणि हे कार्ड जर शिकला नसतात तर तुम्ही कुठलं प्रिफर केलं असतं, त्याला संकेत दिला असता, तर तुम्ही तो संकेत त्याला निश्चित देऊ शकता. जर समजा एखादी व्यक्ती जर अडचणीत असेल आणि त्याला त्याचा ग्रोथ करायचा आहे, त्याची मानसिक इच्छा पूर्ण करायची आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही हे कार्ड त्याला निश्चित सुचवू शकता, प्रोव्हाइड करू शकता. चालेल सर, थँक्यू. थैंक यू. सर नमस्ते सर. सर अगर ये कार्ड वो सामने वाले व्यक्ति को हम दे दे तो फिर बस कार्ड को देख के ही अगर वो प्रार्थना कर ले तो हो जाता है ऐसा प्रेयर देन? ऐसा है मैडम कि अगर समझो कि आपके पास कोई कस्टमर आता है या आपका जातक आता है, तो उस समय में उसका प्रश्न क्या चीज है, अगर आपने ये कार्ड नहीं पढ़ा होता तो आप उसको क्या सजेस्ट करते? जैसे हम एक एग्जाम करते हैं, उसमें अगर हम पेपर लिखते हैं तो हमको जो मालूमात होती वही हम उसको सूचित करते हैं ना, है कि हाँ नहीं? जी हाँ जी. तो उसी तरह आपने ये कार्ड सीखा है, तो इस कार्ड का यूटिलाइजेशन यू कैन, अगर आपकी किसी व्यक्ति की समस्या है और उसको आप ये सजेस्ट करते हैं, उसकी प्रार्थना करते हैं, उसकी देवता की आप पदार्पण करते हैं, तो वहां पर आपको 100% उसका बेनिफिट और यश मिलेगा. हाँ जी सर. सर मेरे को ना थोड़ा सा कंफ्यूजन है प्रार्थना में. तो मतलब हम क्रिस्टल के एंजल लिखकर आके रखना है हमें और फिर वहां पर ये जो कार्ड है वो उनके साथ रख देना है, साथ में चिट्ठी पे अपने विश लिख देनी है कि जो भी विश है, और फिर उनको जैसे हम नॉर्मल प्रार्थना करते हैं, जैसे हमें भगवान के वैसे प्रार्थना करनी है, अपने नॉर्मली प्रेयर करनी है उनसे. ऐसे मैं एक बार उनको मत्था टेक लूं. ऐसा है मैडम, बताता हूँ मैं आपको. हाँ जैसे जी. कि आप मैं स्टार्ट से बोलता हूँ. चिट्ठी आप कोई भी लैंग्वेज में रख सकते हैं, जैसे आपकी मदर टंग जो भी है, वो तमिल है, तेलुगु है, मलयाली है, वो वैसे, या इंग्लिश है, कोई तकलीफ नहीं. उसमें आप उसका जो कि मेमो है वो रख सकते हैं उसके अंदर, और उसमें प्लीज कर सकते हैं, प्रार्थना कर सकते हैं कि भाई मुझे ऐसी ऐसी चीज की जरूरत है, तो मुझे वो अपेक्षा है, आई रिक्वायर्ड इट. ओके फाइन, गॉट इट. उसके बाद में अगर समझो आप उसको सजेस्ट करते हैं कि ये कार्ड आप अपने पास रखिए, और आपकी जो भी समस्या है, जो प्रॉस्पेरिटी के बारे में हम सोची जाती है, ये कार्ड निगेटिव नहीं है. हमारी जो भी उलझन है, हमको जो इच्छा है हम प्रकट करते हैं, उसमें से हमको उसका बेनिफिट मिलना चाहिए, ऐसा इस कार्ड का कहना है. हाँ जी. गॉट इट. तो यू कैन, आप आगे जा सकते हैं. और उसके साथ में अगर एंजल्स रखेंगे जो क्रिस्टल का होता है, तो उस एंजल्स का भी आप प्रयोग कर सकते हैं और वापर कर सकते हैं, उपयोग कर सकते हैं. हाँ जी सर. ओके सर, थैंक यू सर. थँक्यू. झालं, संपला? होय सर. ठीक आहे. आणखी काही प्रश्न, काय कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? हलदारकर मॅडम नाहीत मला वाटतं की सर. नाही, तर गाव बाहेर गेलं. बरं, काय क्लास कसा वाटला, काय कोणाला बोलायचं त्या संदर्भात? नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते, बोला. सर मी क्लास जॉईन केलेला होता, पण क्लायंट असल्यामुळे मी सव्वा 8 पासून ऐकायला सुरुवात केली साधारण. त्यामुळे आधीच मला काही कळलेलं नाही, पण जेव्हापासून ऐकायला सुरुवात केली तेव्हापासून अर्थात नेहमीसारखा
पूर्ण ज्ञानाने भरलेला तर होताच, पण हसत खेळत जी सुरुवात झालेली होती मी जॉईन केले त्यावेळेला, ते खूप छान. म्हणजे तुमची गंभीर होऊन तुम्ही शिकवत नाही, हसत खेळत तुम्ही छान म्हणजे आयुष्यात कसं असायला पाहिजे आणि जे काही ज्योतिषीय विषयक ज्ञान आहे म्हणा किंवा कार्डचं, ते खूप सुंदर पद्धतीने सांगता सर. म्हणजे असं कधी होत नाही की एखादी गोष्ट लिहून जरी घेतली नाही तर ती व्यवस्थित डोक्यात राहते, आणि ती कला तुमच्याकडे ती शिकवण्याची हसत खेळत जी आहे त्या गोष्टीमुळे हे लक्षात राहतं. तर त्याबद्दल खूप छान वाटतं सर, आणि त्यासाठी तुमचे धन्य धन्य शतशः धन्यवाद मानेन मी सर. खूप छान थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. युअर ओपिनियन. बोलायचं अजून कोणाला? कोणाला काय मनोगत व्यक्त करायचं आहे का? दळवी साहेब आहेत का? सर आमच्यासाठी तुम्ही सगळ्या प्रकारचे एंजल्स आहात. नाही नाही, असं काही नाही. एका मी एक वाक्यात. सामान्य नाही माणूस सर, आहे. नाही नाही, आय एम व्हेरी तुम्ही सिम्पल मॅन. स्वतःला समजता सर, पण प्रत्यक्षात तुम्ही एंजल्स आहात, हा आम्हाला अनुभव आलेला आहे. आय एम व्हेरी कारण सिम्पल. तुम्ही जे शिकवता किंवा जे बोलता ना, त्याच्यामुळे एक दिशा मिळते, एक मनाला शांती मिळते, ते जास्ती महत्वाचं आहे. थँक गॉड. थँक गॉड. खरंय सर. तर खरं तुम्ही आहे सर. आर्कएंजल मायकल आणि आर्कएंजल राफेलचं कॉम्बिनेशन आहात ना. जे निगेटिव्ह कॉट सगळ्या याच्यातनं ग्रुपमधनं कट झाल्यात आणि पॉझिटिव्ह एनर्जीज आमच्या सगळ्या स्टुडंट्सवर तुमचे ब्लेसिंग्स आहेत. तर क्लास तर अप्रतिम झाला नेहमीप्रमाणेच, आणि एनर्जेटिक होता क्लास आजचा ना, की खूप छान. आणि ते मध्ये तर तुम्ही ती कविता जी सांगितली छोटीशी, ती तर आणखीन छान गमतीशीर आणि पट्ट्यासारखी एक एक उदाहरणं देता. म्हणजे कार्ड एकदम परफेक्टली फिट होता. जेव्हा केव्हा कार्ड आम्ही ते बघू समोर येईल तर त्याचं वहीत वाचून कुठेही विश्लेषण न सांगता ते क्लास पूर्ण आठवेल आणि आम्हाला सांगता येईल एवढं आता नाही, मी नोट्स कॉन्फिडन्स देणार ना आलेला मॅडम, नोट्स देणारच आहे. नोट्स आहे. देणार. येस सर, येस. येस इट इज. नोट्स आहेत, नाही सर, क्लास चांगल्यापैकी खूपच नोट्स छान. देणार. खूप धन्यवाद. छान झाला सर आजचा क्लास, खूप येस छान सर, झाला. येस. हो, थँक्यू. नमस्कार सर. थँक्यू सर. नेहमीप्रमाणे खूपच सुंदर क्लास झाला. वेगळं काय, सगळ्यांनी खूपच छान छान दिलेत अभिप्राय, पण खरंच खूप छान आहे. आणि त्या देशमुख मॅडम ते बोलल्या ना, खरंच तुम्ही देवदूतच आहात. नाही नाही, बिलकुल नाही. हो मी सर. एक नाही सामान्य नाही माणूस आहे. नाही नाही, मला हे तुमचा देवदूत. मोठेपणा आहे सर, पण हा. ऍक्च्युली त्या बोलल्या ते अगदी बरोबर, 100% मी त्याला दुजोरा देते. आणि खरंच छान छान, खूप छान. खूप खूप धन्यवाद सर, आणि खूप खूप शतशः नमन सर. धन्यवाद मॅडम धन्यवाद. नाही, मॅडम अगदी असं आहे. खरंय सर. सर खरंच आहे, तुम्ही किती म्हणजे म्हणलात की मी तसं काही नाही, सामान्य माणूस आहे, पण आमच्यासाठी तुम्ही नुसतं ज्योतिष ज्ञान देत नाही आहात सर, की आयुष्यात कसं जगायला पाहिजे हे पण तुम्ही बोलता बोलता इतकं सहज सांगून जाता सर. एक दृष्टिकोन सगळ्याच गोष्टींनी आम्हाला पॉझिटिव्ह मिळतोय सर. जो आत्मविश्वास वाढलेला आहे म्हणा, किंवा जे काही तुम्ही सांगताय त्यातनं खूप एक बळ मिळतं नेहमी सर. त्यामुळे तुम्ही असं जरी म्हणत असलं की मी सामान्य माणूस आहे, तरी आमच्या दृष्टीने सर तुम्ही देवत्वाचे रूपच आहात सर. एंजल म्हणा असं किंवा काय दुसरं काहीही म्हणा सर. आणि गुरुस्थान आहे, गुरु तर सगळ्यात स्थान मोठं असतं आयुष्यात सर. देवापर्यंत पोहोचवणारा पहिला गुरु असतो सर. आणि तो जर चांगला लाभला तर आपण बाकी गोष्टी सहज साध्य करू शकतो सर. तर तुम्ही कितीही जरी म्हणलात तरी आमच्यासाठी तुम्ही देवत्वाच्या रूपानेच आहात सर. त्यामुळे इथूनच साष्टांग दंडवत सर तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. मॅडम असं आहे, मी सगळ्यांना उद्देशून सांगतो की तुम्हाला जर तुमची भक्ती, तुमची कीर्ती वाढवायची असेल, तुमचं मनोगत वाढवायचं असेल, तुमची बुद्धिमत्ता वाढवायची असेल, तर निश्चितच परमेश्वराच्या चरणाशी बसून राहा. तुम्हाला कसलीही कमतरता पडणार नाही. ह्या टीका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत राहिलात ना, तर तुमचं जीवन कधी संपून जाईल हे कळणार पण नाही. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती टीका करतो त्याला आपल्या मागच्या वंशाला सुद्धा ते भोगावं लागतं. आणि आपला परिवार जो आहे, समजा आपल्या समोरचा जो विजन आहे की आपल्या मुलाला मोठं करायचंय, त्याला परदेशात पाठवायचंय, त्याला चांगले पैसे मिळवायला हवेत, ह्या सगळ्या गोष्टी मग बाजूला राहतात, वंचित राहतात. तर त्यापेक्षा कुठल्याही तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये भानगडीत न पडता तुम्ही तुमचं विजन हे तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की माणसाचं विजन हे मोदी साहेबांसारखंच असलं पाहिजे. त्यांचं विजन हे त्यांच्या परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन 100% मिळेल. मी एक अतिशय कणभर माणूस आहे, अतिशय कणभर, जे फक्त निमित्त आहे, बाकी काही नाही. माझे विचार चांगले आहेत. मी तुम्हाला कोणाला कधी भेटलो पण नाही. मी मुकेश भाऊ फक्त एकदा भेटले होते, बाकी कोणाला काही भेटलो नाही. पण तरी सुद्धा मी वेल विशर आहे. मी आशीर्वाद देण्याचा वगैरेचा भाग वेगळा आहे.
पण आय एम वेल विशर नमस्कार 100%. येस, नमस्कार नमस्ते साहेब, बोला. सर. नमस्कार. हाय. तर तुम्ही माझं तर पुष्कळ नशीब आहे की तुम्ही मला पुष्कळ वेळ भेटतात. पुष्कळ वेळा तुमचं दर्शन झालं. मला त्यातून तुमच्यातून एकच जाणीव झाली. आता तुम्ही हे काय शिकवताय, जे काही विषय कोणी कुठे शिकवत असतील किंवा नसतील आम्हाला ते माहित नाही, परंतु तुमच्या परीने कोणी असं शिकवणारं नाहीये असं मला तरी वाटतंय. दुसरी गोष्ट, तुम्हाला कसं आहे, तुम्ही आम्हाला, मी तुमच्याकडे हे शिकलो की तुमच्या म्हणण्यात नेहमी असं असतं की जीवनातल्या वेदना नेहमी कमी करायच्या आहेत, तर मग 3 गोष्टी नेहमी शिकल्या पाहिजे की काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. आणि ह्या उद्देशानंच तुम्ही आम्हाला शिकवत असता सगळं. आणि हे करत असताना देखील तुम्ही कोणतंही राखूनच ठेवत नाही, सगळं ओपन करून अगदी गंगा वाहतीत असता तुमचं ज्ञान गंगा वाहत असते. फक्त आम्हीच तिथे घ्यायला कमी पडत असू. सर, आज तुम्ही एंजल शिकवताय, तुम्ही काही जिभू शिकवताय, तर खरोखर जर आम्ही तुम्ही म्हटलं ना की शांत मनाने अवस्थेने बघा, तर आम्ही खरोखर ते स्वर्गात फिरून आल्यासारखं वाटतं 2 मिनिटं की त्यावेळेला की बाबा ह्या ठिकाणी आम्हाला फिरवणारी व्यक्ती म्हणजे एकच आहेत की आमचे सद्गुरू. आणि मग असं असतं की त्यातून अजून एक तुम्हाला सांगतो की तुमचं एक दुसरं एक मला अजून जाणवलं की माणसाला प्रत्येक समस्या आहेत. समस्याशिवाय माणूस नाही, समस्येने पूर्ण भरलेलं आहे. पण त्यातून मार्ग दाखवणारा गुरु कोण आहे, तर तुम्ही आहात. तर तुमचं म्हणणं एक आहे असतं नेहमी की माणसाच्या प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारख्या असतात. काही काळ वाट पाहिल्या ना तर सर्व मार्ग सुकर होतात. हे तुमच्याकडे आम्ही शिकलो सर. असंच आम्हाला मार्गदर्शन करत चला सर. आम्ही पुष्कळ अज्ञानात तुमच्या समोर आणि अज्ञानात देवाने ठेवा तुमच्या समोर, तरच आम्ही शिकू शकतो. धन्यवाद सर. थँक्यू. कुबल मॅडम, आता समारोप करा. सर, एक वाक्य बोलू? तर खूप खूप धन्यवाद. म्हणजे तर तुम्ही आमच्यासाठी एवढे मोठे मार्गदर्शक आहात, म्हणजे मी तर स्वतः कायम ह्या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे सर. त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि खरंच तुम्ही आमचे गॉडफादर आहात, गुरु आहात. काय शब्द कमी आहेत सर या सगळ्यासाठी. पण खूप धन्यवाद सर. आणि आम्ही काहीतरी पुण्य केलं की ज्यामुळे तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले. धन्यवाद मॅडम. ऑल द सर बेस्ट. गॉड ब्लेस यू. तर मी एक बोला. वाक्य थँक्यू सर. बोला. तर मला म्हणजे एकदम हे झाले ब्लँक. मी आता मला सुचलं होतं पण एकदम हे झाले की याच्यातनं आपण प्रेरणा घेऊन चांगलं काम करणं, हेच मला हे वाटतं जास्ती. म्हणजे हीच खरं तर गुरुदक्षिणा आहे खरं म्हणलं तर. आपण त्याचं शेवटपर्यंत भान ठेवणं आणि चांगलं वागणं, आपला मन आणि आत्मा हा सांभाळून, हे मला सगळ्यात जास्ती हे वाटतं. थँक्यू. सर, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा नाही करा. नाही, चुकलं नाही, व्यवस्थित. इट्स ओके, फाईन. थँक्यू. बरं, आता कुबल मॅडम समारोप करा तुम्ही. हो, करते सर. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. आज सगळ्यांनी खूप छान म्हणजे अभिप्राय दिले. आता हे आपल्या एंजल क्लासचाच परिणाम, म्हणजे असं त्यांच्या मनात असेलच, पण तरी आज सगळ्यांनी अगदी म्हणजे काय उत्स्फूर्तपणे छान छान अभिप्राय दिले. तर आता मी डायरेक्ट क्लासच थोडस रिकॅप सांगायचा प्रयत्न करते. तर आपण मागच्या क्लासमध्ये 1 ते 6 एंजल कार्ड्स वाचली होती. आज 7 ते 13 वाचली. तर 7वं कार्ड म्हणजे आज जी सुरुवात केली आपण, कॅन्सल, क्लिअर आणि डिलीट या नावाचं. तर हे कार्ड म्हणजे वाचताना तुम्ही म्हणालात की जातक असं अलर्ट आहे, त्याच्याकडे दूरदृष्टी पण आहे आणि त्या कार्ड भोवती पण अशी व्हायलेट कलरची युनिव्हर्सल म्हणजे ऊर्जा, अशी पॉझिटिव्ह ऊर्जा दाखवली आहे. आणि मग त्यांनी असं सांगितलंय, तुम्ही म्हणजे सांगताना की तुम्ही कुठेच असं रेंगाळत बसू नका. एंजलच्या मदतीने तुमच्या भूतकाळात जर काही अशा निगेटिव्ह गोष्टी असतील तर त्यातून म्हणजे बाहेर पडा असं. आणि मग त्याच्यानंतरचं 8व्या नंबरचं ते जरा निगेटिव्ह कार्ड आहे, म्हणजे क्लिअर युअर सेल्फ. कारण म्हणजे त्या जातकातच ऑलरेडी निगेटिव्ह ऊर्जा भरलेली आहे, तर तुम्ही ती निगेटिव्ह ऊर्जा, तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा काढण्यासाठी एंजल्सची मदत करा असं सांगितलं. आणि ते कार्ड पण असं कसं खूप विचित्रच दाखवलंय जरा. आणि लाल रंगाची जी ऊर्जा आहे म्हणजे ती त्यांनी त्या जातकाने ऍब्झॉर्ब केलेली विषारी किंवा निगेटिव्ह ऊर्जा आहे असं आपण म्हणू शकतो.
पण तरी सुद्धा ती निगेटिव्ह ऊर्जा पण आपण काढू शकतो, एंजल्सला मदत करायची म्हणजे मागायची. आणि नंतर क्राऊन चक्र असं 9 नंबरचं कार्ड आहे, म्हणजे ते सहस्रार चक्र. तर तिथे तुम्ही खूप छान म्हणजे सांगितलं पण, आणि हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे की मेडिटेशन करा. म्हणजे आपण ज्यावेळेस मेडिटेशन, आणि हे रात्रीच करायचं, ते तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. दिवसा जरी आपण ट्राय केला तरी आपण तेवढं म्हणजे कनेक्ट नाही होत त्या काय म्हणतात युनिव्हर्सची. आणि जेव्हा आपण ट्रान्समध्ये जातो ना, तर त्यावेळेस आपल्याला काही समस्या असल्या की ऑटोमॅटिक आपल्याला म्हणजे मार्गदर्शन मिळतं. म्हणजे त्यामुळे हे पण कार्ड तसं चांगलंच आहे. मग 10 नंबरचं क्रिस्टल कार्ड आहे. हे पण कार्ड तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्ह पण आहे, सपोर्टिंग पण आहे, मदत करणारं पण आहे. आणि आपल्या पाठीशी एक प्रकारची एंजल्सची शक्ती आहे. आणि मग जर कोणाला म्हणजे क्रिस्टल्स वापरायचे असेल तर ब्ल्यू कलरची तिथे ऊर्जा दाखवली म्हणून ब्ल्यू क्रिस्टल वापरा असं तुम्ही म्हणालात. आणि हे म्हणजे ही जी ऊर्जा आहे किंवा हे एंजल्स तुम्हाला सद्य परिस्थितीत मदत करतील हवी असेल तर. आणि काही चिंता जातकाला राहणार नाही अशा अर्थाचं. 11वं कट युअर कॉर्ड्स, हे क्रांतिकारी कार्ड आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यात म्हणजे ते आपल्याला नातं तोडता येईल नाही येणार तर मायकेलची मदत घ्या असं तुम्ही सांगितलंय. म्हणजे ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या नात्यांमुळे आपल्याला त्रास होत असेल किंवा आपण म्हणजे आपल्याला ऑब्स्टॅकल्स येतात किंवा आपण पुढे जाऊ शकत नाही, तर ह्या अशा म्हणजे एंजलची मदत घेऊन तुम्ही ते नाते संपुष्टात आणा असं तुम्ही म्हणालात. आणि मग 12 नंबरचं इयर चक्राच आहे. हे सायलेंट कार्ड आहे थोडस, पण पॉझिटिव्हच आहे. म्हणजे तर इथे पण शांत राहा, शांततेने संगीत ऐका. म्हणजे आपण एकांतात बसलं की कसं आपण आपल्याशी जरी बोलतो, म्हणजे तो काही वेडेपणा नाही, पण आपण आपल्याशी हे करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचं आकलन होतं असं म्हटलंय तुम्ही. आणि एकांतात राहा असंच म्हणजे हे कार्ड सुचवतं आपल्याला. आणि 13 नंबरचं अर्थ एंजल, ते तर एकदम छान पॉझिटिव्ह अगदी भरभराटीचं कार्ड दिसतच आहे. त्या देवतेच्या हातात असा क्रिस्टलचा बॉल आहे आणि खूप तिच्या अवतीभवती दिव्य प्रकाश पण आहे. आणि म्हणजे हे कार्ड जातकाला यशाकडेच घेऊन जाईल. म्हणजे हे आलं की आपण जातक आला समजा आणि काही प्रश्न असला तरी त्याला तू यशस्वीच होशील असंच आपण सांगायचंय. तसं एकंदरीत खूप छान, तुम्ही इतकं सुंदर शिकवत आहे. हा क्लास तर आम्हाला सगळ्यांनाच संपावा असं कधीच वाटत नाही, पण आता मुकेश भाऊंचा क्लास आहे तर सगळ्यांच्या वतीने मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानते. आणि परत सगळे जसे आज म्हणालात, मी तर नेहमीच म्हणते तुम्ही आमच्यासाठी खरंच काय आर्कएंजल मायकेल, गार्डियन एंजल, राफेल, सगळं सगळं खरंच तुम्ही आहेत. तुम्ही जरी नाही म्हणालात तरी तुम्ही आहातच. तर थँक्यू थँक्यू थँक्यू, ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. बरं, आता मुकेश भाऊ मी तुम्हाला पोस्ट करतो. सगळ्यांना धन्यवाद करतो आणि सगळ्यांना शुभरात्री.